पूर्व 2025 साठी। यामध्ये एकूण महत्त्वाचे 6 विषय आहेत: भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान। तर या कोर्समधला हे 6 विषय यामधले महत्त्वाचा घटक आपण या कोर्समध्ये कव्हर करतोय। फक्त गणित बुद्धिमत्तेचे 20 मार्क आहेत ना, ते सोडून जो 80 मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून करण्यात येते। कालावधी 6 महिन्याचा आहे। यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल आणि याची फी सध्या डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या। याची फी फक्त आहे 399 रुपये। 399 रुपयामध्ये तुम्ही हा सगळा घटक त्या ठिकाणी अभ्यासू शकता परीक्षेच्या दृष्टीने। तर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा लाभ होईल। तर डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा लाभ घ्या, कारण डिस्काउंट ऑफर ही थोड्याच कालावधीसाठी आहे। त्याच्यानंतर याची फी 499 रुपये होणार आहे। तर लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। आणि हे कुठं पाहायला मिळेल तर आपल्या अँड्रॉइड ॲपवर पाहायला मिळेल, एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार। आणि हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन। समितीची स्थापना डॅश डॅश या हेतून करण्यात आली होती। म्हणजे बलवंतराय मेहता समिती कशासाठी स्थापन केली होती, त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, तुम्ही पाहून घ्या। आता बलवंतराय मेहता समितीसाठी आता ह्याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता मी ऑप्शन वाचत बसत नाही, फक्त उत्तर काय ते सांगतो आणि का आहे ते पण सांगतो। सामूहिक विकास कार्यक्रम हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत किंवा अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणं, याच्यासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती। मग तुम्ही म्हणाल की सामूहिक विकास कार्यक्रम म्हणजे काय, किंवा त्याला आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असंही म्हटलं जातं। इंग्रजीमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट। आता सामूहिक विकास कार्यक्रमाची स्थापना कधी झाली होती किंवा ती कधी सुरू करण्यात आला होता, तर तो सुरू करण्यात आला होता 2 ऑक्टोबर 1952ला। कधी सुरू केला होता? 2 ऑक्टोबर 1952ला। मग आता हा कार्यक्रम काय होता, तर हा कार्यक्रम म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो ग्रामीण भागामधली अर्थव्यवस्था आहे किंवा ग्रामीण भागामधल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, स्वच्छता असेल किंवा बाकी शिक्षण असेल, या सगळ्यांचा आढावा घेणं किंवा त्याच्यामध्ये एक मोठी ॲडिशनल करणं किंवा कसं त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा विकास करता येईल, याच्या अनुषंगानं बनवलेला एक मिनिमम प्रोजेक्ट आज आपण म्हणू शकतो, तो म्हणजे सामूहिक विकास कार्यक्रम होता। म्हणजे जेव्हा पहिली पंचवार्षिक योजना लागू करण्यात आली, तर पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये हा पहिला कम्युनिटी डेव्हलपमेंट किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा ॲड केला होता प्रायोगिक तत्वावर। नंतर हळूहळू त्याची ब्लॉकची संख्या वाढवत गेली। तर हा आहे सामूहिक विकास कार्यक्रम। आणि हा सामूहिक विकास कार्यक्रम व्यवस्थित होतोय की नाही हे पाहण्यासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केली होती। मग आता प्रश्न उरतो, बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी केली होती किंवा त्याची डेट काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना होती 1957ला, पण एक्झॅक्टली काय तुम्ही डेट सांगू शकता, तर डेट आहे एक्झॅक्टली 16 जानेवारी 1957। 16 जानेवारी 1957ला बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली। मग त्यांनी आपल्या शिफारशी कधी दिल्या किंवा अहवाल कधी दिला, तर तो अहवाल दिला होता त्यांनी 24 नोव्हेंबर 1957। ह्या दोन्ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे। 16 जानेवारी 1957 पहिल्यांदा स्थापना झाली, 24 नोव्हेंबर 1957 त्यांनी त्यांचा अहवाल दिला। मग दुसरा प्रश्न एकदा एमपीएससीने असा पण विचारून झालाय की ही जी बलवंतराय मेहता समिती नेमली होती, याच्यामध्ये असलेले सदस्य कोणते? पहिला महत्वाचा सदस्य येतो तो म्हणजे बीजी राव। पहिला सदस्यांचं नाव काय? बीजी राव। दुसरा महत्वाचा सदस्य येतात त्याच्यामध्ये डीपी सिंग, बीजी राव आणि डीपी सिंग हा दुसरा महत्वाचे सदस्य आहेत। तिसरा सदस्य येतो याच्यामध्ये ठाकूर फुलसिंग। काय नाव आहे? ठाकूर फुलसिंग। म्हणजे हे तिन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। म्हणजे बलवंतराय मेहता समितीबाबत तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं लक्षात ठेवायचं 16 जानेवारी 1957ला स्थापना, 24 नोव्हेंबर 1957ला रिपोर्ट दिला, अहवाल दिला। बीजे राव, डीपी सिंग आणि ठाकूर फुलसिंग हे काय होते? या बलवंतराय मेहता समितीचे सदस्य होते। मग आता बलवंतराय मेहता समितीचा जो कोर त्यांनी जी शिफारस दिली किंवा महत्वाची शिफारस म्हणून ज्याला ओळखलं जातं, ती काय आहे? तर ती आहे त्रिस्तरीय पंचायत राज। काय आहे? त्रिस्तरीय पंचायत राज ही काय दिली त्यांनी महत्वाची शिफारस। त्रिस्तरीय म्हणजे आता तुम्हाला झेडपी बाबत काय महत्वाच्या गोष्टी बघाव्या लागतील, दुसरं बघावं लागेल पंचायत समितीबाबत काय महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या तरतुदी बघावी लागेल, आणि तिसरी महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे आपला ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीच्या रिलेटेड त्यांनी काय दिलं आहे का। पंचायत म्हणजे पंचायत समिती असं लक्षात घ्या। मग आता पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या, झेडपी बाबत त्यांनी काय सांगितलं होतं का, झेडपीच्या रिलेटेड त्यांची महत्वाची तरतूद काय होती, तर ती तरतूद अशी होती की जो झेडपीचा अध्यक्ष असेल ना,
तर तो कलेक्टर असावा. झेडपीचा अध्यक्ष कोण असावा? कलेक्टर असावा, असं बलवंतराय मेहता समितीने केलेली महत्वाची शिफारस होती. त्यानंतर पंचायत समिती. पंचायत समितीला त्यांनी महत्वाचा प्रोजेक्ट मांडलं होतं, म्हणजे पंचायत समितीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे किंवा महत्त्व द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरं म्हणजे एकूण जो जमीन महसूल मिळतोय त्या जमीन महसुलीपैकी पंचायत समितीला किती महसूल देण्यात यावा? 40%. म्हणजे 100% महसुलापैकी 40% महसूल हा पंचायत समितीस देण्यात यावा. राहिलेला 60% महसूल झेडपी आणि ग्रामपंचायतीमध्ये वाटण्यात यावा असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे पंचायत समितीबाबत त्यांची महत्वाची तरतूद काय? एकूण जमीन महसूलपैकी 40% महसूल हा पंचायत समितीला देण्यात यावा. आणि ग्रामपंचायतीच्या बाबतीत त्यांची महत्वाची काय तरतूद होती? तर ग्रामपंचायतीचा जो विकास असेल, ग्रामपंचायतीचा विकास सचिव कोण असावा? तर तो ग्रामसेवक असावा. कोण असावा? ग्रामसेवक. म्हणजे ग्रामपंचायतीचा विकास सचिव ग्रामपंचायत असावा, ग्रामसेवक असावा. दुसरं म्हणजे ग्रामपंचायतीची जी निवडणूक होईल ना त्याच्यामध्ये ना राजकीय पक्षांना हस्तक्षेप करायला नको असं त्यांनी सांगितलं होतं. आणि न्यायपंचायतीची स्थापना सुद्धा करावी ही एक तरतूद होती. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना एकदम सोपं आहे. कसं लक्षात ठेवायचं? बलवंतराय मेहता समिती म्हटलं, तुम्ही काय काय लक्षात ठेवणार? पहिलं लक्षात ठेवायचं 16 जानेवारी 1957 स्थापना. रिपोर्ट दिला 24 नोव्हेंबर 1957. BG राव, DP सिंग आणि ठाकूर फुलसिंग सदस्य होते. आता बलवंतराय मेहता समिती कशासाठी स्थापन केली? तर जो समुदाय विकास कार्यक्रम आहे किंवा सामूहिक विकास कार्यक्रम आहे याच्यामध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी. मग आता सामूहिक विकास कार्यक्रम कधी सुरू केला? तर तो सुरू केला होता 2 ऑक्टोबर 1952ला. तर त्याच्यासाठी हे इम्प्लिमेंट करण्यासाठी केलं होतं. मग आता बलवंतराय मेहता समितीची शिफारस म्हणल्या तर त्रिस्तरीय म्हणते. त्रिस्तरीय म्हणजे एक झेडपी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. मग लक्षात ठेवायचं झेडपीसाठी कोणती तरतूद केली त्यांनी? तर झेडपीसाठी झेडपीचा अध्यक्ष कलेक्टर असावा म्हटलं. पंचायत समितीस काय म्हटलं त्यांनी? तर पंचायत समितीला जास्त अधिकार देण्यात यावेत. आणि दुसरं म्हटलं होतं की पंचायत समितीला म्हणजे एकूण महसुलापैकी पंचायत समितीला किती महसूल दिला जावा? तर 40% महसूल दिला जावा, ही तरतूद होती. आणि ग्रामपंचायत, मग ग्रामपंचायतीचा विकास सचिव कोण असावा? तर तो ग्रामसेवक असावा. आणि ग्रामपंचायतीची निवडणूक होईल त्याच्यामध्ये राजकीय पक्षाला सहभाग नको, हस्तक्षेप जास्त करायला नको सांगितलं होतं. म्हणजे याचं उत्तर आहे सामूहिक विकास कार्यक्रम. आय होप हा तुमचा पॉईंट ना क्लिअर झाला असेल. पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? आता एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा सरकार चेंज होईल ना तेव्हा तेव्हा थेट सरपंचाची निवडणूक. आता BJP गव्हर्नमेंट सत्तेत आल्यानंतर त्यांनी काय केलं की महाराष्ट्रामध्ये थेट निवडलेला सरपंच असावा. परत सरकार बदललं, परत त्याची पॉलिसी चेंज होत राहील. पण तुम्हाला काय करायचं आहे? समजा महाराष्ट्रातला थेट निवडलेला सरपंच असेल तर त्याच्यासाठी कोणते क्वालिफिकेशन्स आहेत किंवा त्याच्यासाठी काय तरतूद आहेत तेवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण तो पॉईंट महत्त्वाचा ठरू शकतो. आता प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या थेट निवडलेल्या सरपंचाबाबत कोणतं विधान चुकीचं आहे आपल्याला सांगायचं आहे. आता थेट सरपंचाची निवड महाराष्ट्रात लागू कधी झाली होती? जेव्हा नवीन सरकार आल्यानंतर. तर जुलै 2017 मध्ये ना ऍक्च्युली ते सुरुवात केली होती. जुलै 2017 हे लक्षात राहू द्या. तर महाराष्ट्रात लागू केली होती. मग महाराष्ट्रात झालं होतं 4 जुलै 2017 पासून थेट सरपंचाची निवड हे सिस्टीम लागू करण्यात आली होती. मग आता प्रश्न असा उरतो की थेट सरपंचाची निवड ही कोणत्या समितीनं शिफारस दिली होती त्यानुसार ही लागू करण्यात आली? तर शिफारस दिलेली होती ती म्हणजे PB पाटील समिती. PB पाटील. मग आता प्रश्न उरतो PB पाटील समिती कोणत्या वर्षी नेमण्यात आली होती? माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. मग आता प्रश्न आहे तो आता त्याच्या आपण पर्यायाकडनं जाऊया. पहिला पर्याय बघा, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. हे जे थेट सरपंच निवडलेल्या सरपंचाबाबत. आता हे विधान बरोबर की चूक? तर हे विधान बरोबर आहे. सरपंचाविरुद्ध जर तुम्हाला अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल तर 2/3 सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला तो मांडता येणार नाही. पुढचा पॉईंट होता तो म्हणजे अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. अविश्वास ठराव मांडायसाठी तुम्हाला 2/3 सदस्यांचा पाठिंबा पाहिजे, परंतु तो मंजूर व्हायचा असेल तर तुम्हाला 3/4 बहुमताची आवश्यकता असते. तिसरा स्टेटमेंट पहा, जर समजा अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला तर पुन्हा 2 वर्ष मांडता येणार नाही. हे सुद्धा बरोबर आहे. अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष पुढील 2 वर्ष मांडता येणार नाही. म्हणजे चुकीचं राहते ऑब्व्हियसली चौथं स्टेटमेंट. पण का चुकीचं राहते ना ते पण समजून घ्या. चौथ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले की सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. अशी तरतूद होती का? नाही. सरपंचाची जी मुदत संपायची असेल तर त्याच्या शेवटच्या अखेरच्या वर्षाऐवजी शेवटच्या 6 महिन्यात 6 महिने अगोदर
मुदत संपण्या अगोदर 6 महिने त्या काळामध्ये तुम्हाला अविश्वास ठराव मांडता येणार नाही असं स्टेटमेंट पाहिजे होतं. अखेरच्या वर्षात म्हटल्यामुळं ते वाक्य चुकतंय. ह्याच्याऐवजी काय पाहिजे होतं, सरपंचाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या किंवा मुदत समाप्त होण्याच्या 6 महिने अगोदर अविश्वास ठराव मांडता येणार नाही असं जर स्टेटमेंट असतं तर ते बरोबर ठरलं असतं. म्हणजे चुकीचा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4. त्यामुळे पहिले लक्षात ठेवायचं, थेट सरपंच महाराष्ट्रातील निवड शिफारस पी पाटील समितीने केली ती, महाराष्ट्रात लागू केलं होतं 4 जुलै 2017 पासून. सरकार बदलले की हे बदलते. सध्याच्या सरकारनं त्याच्याबद्दल आक्षेप घेतला होता, चेंजेस केलेत, परंतु परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. पहिले लक्षात ठेवायचं, तुम्हाला अविश्वास ठराव मांडायचा असेल तर 2/3 सदस्यांचा पाठिंबा पाहिजे. मंजूर करून घ्यायचं असेल तर 3/4 बहुमताची आवश्यकता असेल. एकदा फेटाळला तर परत 2 वर्ष मांडता येत नाही. दुसरं म्हणजे निवड झाल्यापासून 2 वर्ष सुद्धा मांडता येणार नाही. आता सरपंचाची निवड झाली समजा ह्या वर्षी 2020ला, आता जुलै 2020ला सरपंचाची निवड झाली, तर पुढच्या 2 वर्ष सुद्धा त्या निवडीपासून 2 वर्ष तुम्हाला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येणार नाही. ही पण एक त्यात तरतूद आहे. दुसरं म्हणजे एकदा अविश्वास ठराव मांडला आणि तो फेटाळला गेला, परत 2 वर्ष तो अशा प्रकारचा ठराव मांडता येणार नाही. आणि मुदत संपण्याच्या अगोदर 6 महिन्या अगोदर सुद्धा असा ठराव मांडता येणार नाही. हा एवढ्या महत्वाच्या चेंजेस किंवा प्रोबॅबिलिटी आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. आता दिलेले 3 विधानं बघितली तर तुम्ही नीती आयोगाच्या संदर्भामधले हे 3 विधान आहे. आता ह्या प्रश्नासाठी एमपीसीनं पहिल्या आन्सर कीमध्ये उत्तर दिलं होतं कोणतंही नाही, परंतु फायनल आन्सर कीमध्ये एमपीसीचं उत्तर आहे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे असं. आता नीती आयोग म्हणजे काय, तर त्याला इथं चुकीचं का दिलंय, तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं दिलंय. तर नीती आयोगाचा फुल फॉर्म काय, इन्स्टिट्यूट नाही आहे इथं, इन्स्टिट्यूटच्या ऐवजी इन्स्टिट्यूशन असं आहे, इन्स्टिट्यूशन असं आहे. ओके, त्यामुळं पहिला प्रश्न त्यांनी पहिला सेंटेन्स चुकीचं दिले. नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर 1 जानेवारी 2015ला झाली होती. पंतप्रधान हे त्याचे काय असतात, अध्यक्ष असतात. आता नीती आयोगाच्या बाबतची घोषणा मोदींनी जेव्हा 15 ऑगस्ट 2014ला भाषण जे केलं होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा उल्लेख केला होता. आणि काय म्हटलं होतं, तर चीनच्या धर्तीवर, म्हणजे चीनमध्ये जे NDRS आहे, NDRS म्हणजे राष्ट्रीय विकास सुधारणा आयोग, त्याच्या धर्तीवर भारतामध्ये काय केलं जाईल, तर नीती आयोगाची स्थापना केली जाईल किंवा अशा प्रकारे एक संस्था असली जाईल. मग आता प्रश्न असा उरतो, नीती आयोग ही संवैधानिक संस्था आहे का, तर त्याचं उत्तर आहे नो. नीती आयोग ही असंवैधानिक संस्था आहे. किंवा नीती आयोग हे स्टॅच्युटरी बॉडी किंवा वैधानिक संस्था आहे का, तर त्याचं उत्तर आहे नीती आयोग ही अवैधानिक संस्था आहे. म्हणजे सरकारी अधिनियमा अन्वये 1 जानेवारी 2015 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे. भारत सरकारची ही काय असणार आहे, थिंक टँक, विचार करणारी. आता मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, नीती आयोग राज्यांच्यावर, राज्य जे आहेत आपल्या राज्यांच्यावर धोरण लादले जाते, नीती आयोगा थ्रू राज्यांच्यावर धोरण लादले जाते असं होतं का, तर असं नाहीये. राज्यावर धोरण लादले जात नाही, तर त्यांना सल्ला देण्याचं काम हे नीती आयोग करतं. नीती आयोगामध्ये एक अध्यक्ष, उपाध्यक्ष, पूर्णकालीन सदस्य, पदसित सदस्य, CEO सदस्य, असं बरंच त्यामध्ये चेंजेस होत राहतात. पण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवरनं MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपला भारतीय राज्यघटनेचा कोर्स आहे, 550च्या वर प्रश्न आहेत, संदर्भाचे स्पष्टीकरण, 6 महिन्याचा कालावधी कोर्स आपला आलाय. टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत. तुम्ही किती लेक्चर किती वेळा पाहू शकता. आणि या कोर्सची किंमत फक्त 199 रुपये आहे, हे लक्षात घ्या. आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ती जोडी बिनचूक आहे असं विचारलेलं आहे. आणि म्हणजे बिनचूक म्हणजे बरोबर कोणतं आहे तुम्हाला शोधायचं आहे. आता संसदेची निर्मिती दिली, संसदेच्या निर्मितीला आर्टिकल किती दिले, 81 दिले. मग संसदेची निर्मिती आर्टिकल 81 आहे का, तर नाही. संस्थेची निर्मितीसाठी आर्टिकल आहे 79. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, 79, 80 आणि 81 हे आर्टिकल कसे लक्षात ठेवायचे, तर ट्रिक आहे सरला. काय लक्षात ठेवायचं, सरला. याच्या अगोदरच्या लेसनमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. 79, 80 आणि 81 हे आर्टिकल कसं लक्षात ठेवायचं, सरला. स म्हणजे संसदेची निर्मिती, संसदेसाठी असणारं आर्टिकल 79. र म्हणजे राज्यसभा, राज्यसभेसाठी असलेलं आर्टिकल 80. ला म्हणजे लोकसभा, आर्टिकल 81. म्हणजे संसदेची निर्मिती आर्टिकल 79,
राज्यसभेची निर्मिती आर्टिकल 80, लोकसभेची निर्मिती आर्टिकल 81. लक्षात कसं ठेवणार? सरला. हे एकदम सिंपलची पद्धत आहे. त्यामुळे पहिलं बरोबर आहे का? तर नाहीये. हे 81 दिले, याच्याऐवजी 79 असतं तर ते बरोबर ठरलं असतं. म्हणजे पहिलं चुकीचं आहे. पुढचं बघा, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत. आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत हे काय दिले? आर्टिकल 54 दिले. आहे का? नाही. राष्ट्रपती निवडणुकीच्या पदाची पद्धत किती? आर्टिकल 55 आहे. मग म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आर्टिकल 55 असतं तर ते बरोबर ठरलं असतं. मग आर्टिकल 54 काय आहे? तर आर्टिकल 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक असं म्हटले, पद्धतीच्या बाबतीत सांगितलं नाही. राष्ट्रपतीची निवडणूक आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत याच्यामध्ये फरक आहे. आर्टिकल 54 मध्ये सांगितले राष्ट्रपतीची निवडणूक व राष्ट्रपती निवडणूक असं लक्षात तुम्ही ठेवा. नुसतं म्हटलेलं आहे. आणि त्याची पद्धत सांगितली आर्टिकल 55 मध्ये. त्यामुळं दुसरं स्टेटमेंट सुद्धा, पहिलं सुद्धा चुकीचं, दुसरं सुद्धा चुकीचं. भारताचा उपराष्ट्रपती. आता भारताचा उपराष्ट्रपती हा कोणत्या आर्टिकलनुसार सांगितलंय? 64 नुसार सांगितलंय का? नाही. भारताचा उपराष्ट्रपती सांगितलाय आर्टिकल 63 नुसार. कोणत्या आर्टिकल नुसार? 63. मग 64 आर्टिकल नुसार काय सांगितले? तर 64 आर्टिकल नुसार सांगितलंय की भारताचा जो उपराष्ट्रपती असेल तर तो काय असेल? राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल किंवा राज्यसभेचा अध्यक्ष असेल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा आर्टिकल चुकीचं आहे. म्हणजे आर्टिकलवर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे भारताचा महान्यायवादी, त्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतो. अटॉर्नी जनरल ऑफ इंडियासाठी आर्टिकल काय आहे? आर्टिकल 76 आहे, महान्यायवादी. मग आता प्रश्न उरतो महाराष्ट्राचा महाधिवक्ता, हाही लक्षात ठेवा. महाधिवक्तासाठी आर्टिकल कोणतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. म्हणजे तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील. ओके. संस्थेची निर्मिती आर्टिकल 79 आहे. कसं लक्षात ठेवायचं? 79, 80, 81 सरला. राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत आर्टिकल 55 आहे. 54 नुसार काय सांगितले? तर राष्ट्रपतींची निवडणूक असं म्हटले, पद्धतीबद्दल सांगितलं नाही. पद्धत 55 मध्ये सांगितले. उपराष्ट्रपती पद, भारताचा उपराष्ट्रपती म्हणलं की आर्टिकल 63 डेफिनेटली लक्षात ठेवायचं. आर्टिकल 64 मध्ये मग काय आहे? तर उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसी सभापती असेल. ओके. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. हा जो पुढचा जो प्रश्न आहे ना, तो एमपीएससीनं खूप मस्त प्रकारे फसवला आहे. म्हणजे परीक्षा प्रश्न विचारण्याची जी पद्धत एमपीएससीची कशी बदलली आहे ते तुम्हाला समजेल. आता प्रश्न आहे की विषय दिलेले आहेत अ गटामध्ये आणि ब गटामध्ये सूची दिलेली आहेत आणि सांगितलंय की कोणती सूची किंवा योग्य पर्याय आपल्याला याच्यातून निवडायला सांगितलेला आहे. आणि ऑप्शनमध्ये देताना काय केलेलं आहे त्यांनी? थोडंसं एक मिनिट, ऑप्शन दिलेले आहेत. हा, ऑप्शनमध्ये देताना काय केलेलं आहे? स्क्रीन दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित, थोडंसं हे होईल, समजून घ्या फक्त. ऑप्शनमध्ये देताना काय म्हटले? एबीसीडी बरोबर, एबीसी बरोबर, बीसीडी बरोबर का एबीडी बरोबर असं म्हटलेलं आहे. आपण काय करू आता? ऑप्शन कडनं जाण्या अगोदर एक एक पॉईंट नुसार पाहू. त्यामुळे आपण डायरेक्ट कुठल्या याला कुठलं उत्तर बरोबर आहे ते आपण शोधत जाऊ. आता तुम्ही पहिला पॉईंट पहा, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य हे कोणत्या सूचीमध्ये येतं? तर हे राज्य सूचीमध्ये येतं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तर आपलं डेफिनेटली बरोबर असणार आहे. दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य असेल तर ते राज्य सूचीमध्ये येतं. टपाल खातं, पोस्ट ऑफिस म्हणतो आपण, बचत खातं, हे कशामध्ये येतं? संघ सूचीमध्ये येतं. हे सुद्धा काय आपलं बरोबर आहे. बँकिंग सेवा, सेवा सेक्टर जे आहे बँकिंगची, ते सुद्धा कशामध्ये येतं? संघ सूचीमध्ये येतं. म्हणजे पहिलं ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे. परंतु त्यांनी फसवताना काय केलंय? जर डी मध्ये जे दिलेलं आहे, काय दिले? सर्व प्रकारच्या, सर्व ठिकाणच्या तीर्थयात्रा, हा शब्द आणि हा शब्द खूप महत्वाचा आहे. तीर्थयात्रा म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो लगेच? चला राज्यसूची येतं. तसं नाहीये. तीर्थयात्रा किंवा या बाबतीतनं दोन गोष्टी आहेत. पहिलं महत्वाचं, भारताच्या बाहेरील ठिकाणी तीर्थयात्रा असं असेल, भारताच्या बाहेरील ठिकाणी तीर्थयात्रा असं जर असेल तर ते कशामध्ये येतं? संघ सूचीमध्ये येतं. भारताच्या बाहेरील ठिकाणी तीर्थयात्रा असं जर असेल तर ते कशामध्ये येतं? संघ सूचीमध्ये येतं. आणि त्या सोडून राहिलेल्या इतर यात्रा असं जर असेल तर ते राज्य सूचीमध्ये येतं. फसवलंय काय की सर्व ठिकाणची तीर्थयात्रा राज्य सूचीमध्ये येते का? नाहीये. भारताच्या बाहेरच्या ठिकाणची तीर्थयात्रा कुठे येणार? संघ सूचीमध्ये येणार. आणि ते सगळे ते सोडून राहिलेल्या कुठे येणार? राज्य सूचीमध्ये येणार. त्यामुळे सर्व प्रकारच्या आणि सर्व ठिकाणच्या या दोन शब्दामुळे ना हा चुकीचा ठरतोय. तुम्हाला जर असं म्हटलं असतं भारताच्या बाहेरील ठिकाणच्या तीर्थयात्रा तर ते उत्तर असतं संघसूची. आणि इतर यात्रा असं म्हटलं असतं तर ते आलं असतं राज्यसूची. परंतु सर्व प्रकारच्या आणि सर्व ठिकाणच्या म्हणल्यामुळे डी चुकीचा ठरतोय. जर डी चुकीचा ठरतोय तर उत्तर काय असणार आहे तुमचं? एबीसी बरोबर. ओके. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की तीर्थयात्राच्या बाबतीत हा पण पाठच असला पाहिजे. भारताच्या बाहेरच्या ठिकाणची तीर्थयात्रा असेल तर संघसूची येणार, इतर यात्रा असेल तर राज्यसूची येणार. दुसरं महत्वाची गोष्ट,
हेही पाठ करून ठेवा. दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्य सूची, टपाल खातं, पोस्ट ऑफिस, बचत खातं हे सुद्धा संघ सूचीमध्ये येतं. बँकिंग सेवा संघ सूचीमध्येच येते. ओके, आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणतं ते ओळखा. म्हणजे कोणतं लोकशाहीला अनुसरून विधान नाही हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. पहिलं स्टेटमेंट जर बघितलं, मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, तर ही लोकशाहीला धरूनच आहे ना. त्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा हे सुद्धा लोकशाहीला धरून येतं. कायद्यासमोर समानता म्हणजे कायद्यासमोर सगळ्यांना समानता हे सुद्धा लोकशाहीच्या व्यवस्थेला धरूनच येतं. परंतु जर तुम्ही अल्पसंख्याकांचे शासन म्हटलं, आता अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक, अल्पसंख्याक म्हणजे एक छोटासा गट समाजातला, बहुसंख्याक म्हणजे जास्त गट. जर अल्पसंख्याकांचं शासन असेल तर काय होणार, बहुसंख्यावर अन्याय होऊ शकेल की नाही, होऊ शकेल एखाद्या वेळेस. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे लोकशाही म्हणतो, लोकशाही म्हटल्यानंतर शासन कसं असणार आहे, तर लोकांनी निवडून दिलेल्या पक्षाचं शासन असणार आहे. त्यामुळं लोकशाहीला धरून नसणारा घटक कोणता येणार, अल्पसंख्याकांचं शासन. पर्यायामध्ये बघितलं तर अल्पसंख्याकांचं शासन लोकशाहीला धरून नसणारा घटक येणार. म्हणजे उत्तर काय असणार आपलं, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न हा पहा, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे. एकदम सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला होता कंबाईन पूर्वला, तर तो आहे जपान देशांच्या. आता एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारला, समजा मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होतात का त्याच्यासाठी तुम्हाला कायदा करावा लागतो. तर त्याचं उत्तर आहे, मूलभूत कर्तव्य जर स्वतःहून लागू होत नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला कायदा करावा लागतो. मतदान करणं हा मूलभूत कर्तव्य आहे का, तर मतदान करणं हे मूलभूत कर्तव्य नाही. त्यानंतर मी असं विचारलं तुम्हाला, समजा सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं हे मूलभूत कर्तव्य आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपली जी संमिश्र संस्कृती आहे, याचे जे समृद्ध वारसा आहेत त्याचं मोल जतन करणं हे मूलभूत कर्तव्य आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो, ते सुद्धा तुमचं मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्यामध्ये आपले राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर केला पाहिजे, किंवा सार्वभौमत्व, एकात्मता, एकता याचं उन्नत ठेवणं, संरक्षण करणं गरजेचं आहे. देशाचं संरक्षण करणं आणि आव्हान जेव्हा जेव्हा केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणं हे सुद्धा तुमचं मूलभूत कर्तव्य आहे. तर बऱ्याच अशा मूलभूत कर्तव्यातल्या गोष्टी ते तुम्ही माहीत असू द्या. दुसरं म्हणजे 6 ते 14 वर्ष वयापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं, आपला अपत्यास किंवा पाल्यास हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. हा सिंपलसा प्रश्न होता, स्ट्रेट फॉरवर्ड विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो म्हणजे खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 म्हणजे आर्टिकल 164 मध्ये आहेत. लक्षात घ्या, आर्टिकल 164 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे जास्त करून आर्टिकलवर सुद्धा प्रश्न यायला लागलेत पूर्व परीक्षेला, हे ध्यानात घ्या. पहिलं स्टेटमेंट पाहूया. आता आपण एक एक स्टेटमेंटनुसार ते आर्टिकल 164 मध्ये येतं की नाही ते पाहूया. पहिलं स्टेटमेंट जर पाहिलं, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. हे येतं का, तर हो येतं. मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल हे राज्यघटनेच्या 164 सब कलम त्याच्यामध्ये आहे, 1 याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्ती केला जाईल आणि इतर मंत्री जे असतील ना, तर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसारच पण राज्यपाल नियुक्त करेल. हे लक्षात राहू द्या. पुढचा पॉईंट बघितला, सब पॉईंट बघितला, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असेल. आता मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याबाबत राज्यघटनेमध्ये कोणतं कर्तव्य आर्टिकल आहे, तर हे दिले कशामध्ये, तर आर्टिकल 167 मध्ये दिले. कशात दिले, 167 मध्ये. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला होता की खालीलपैकी कोणते तरतुदी 164 मध्ये नाहीत म्हटले, म्हणजे दुसरी तर डेफिनेटली नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, 167 मध्ये दिले. दुसरं सेंटेन्स ही चुकीचं आहे, कारण 164 मध्ये ते येत नाही, आर्टिकल 167 मध्ये ते येतं. त्यानंतर पुढचा जर तुम्ही बघितलं, पुढचा प्रश्न आहे की मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल असं राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिले, तर राज्यघटनेच्या 164 सब कलम 2 मध्ये दिलेलं आहे. आणि शेवटी बघितलं, आता हे झालं म्हणजे हे तुम्हाला समजलं, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल,
164 सब कलम 1 मध्ये दिले. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालाला कळवणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य, आर्टिकल 167 मध्ये दिले. मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल, आर्टिकल 164(2) मध्ये दिले. आता शेवटचा पॉईंट तुम्हाला का लक्षात ठेवायचा आहे ते सांगतो. आता शेवटच्या पॉईंटमध्ये काय सांगितले, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. परंतु शेवटचा ऑप्शन समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न असा, ऑप्शन असा आहे की मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येचा हा पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. इथं फसवलं जातं विधान परिषद म्हणून, तर हे सुद्धा बरोबर आहे. मग माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, तर ही जी तरतूद आहे म्हणजे मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्येची ही तरतूद आहे, राज्यघटनेतील कोणत्या घटना दुरुस्ती केली आहे आणि कोणत्या घटना दुरुस्तीनं हे ऍड करण्यात आले ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि ती घटना दुरुस्ती आहे 91वी घटना दुरुस्ती. कधी करण्यात आली होती 91वी घटना दुरुस्ती? 2003 साली. याच्यामध्ये काय सांगितलं होतं, तर मंत्री परिषदेतील जे मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या असेल तर ते विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. जर आणखी याच्यामध्ये ॲडिशनल पॉईंट काय आहे, तर तो पॉईंट असा आहे, मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळाची जी सदस्य संख्या असेल तर ती 12पेक्षा कमी असणार नाही, असा ही पॉईंट आहे. आणखी तुम्ही यात लक्षात ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आर्टिकल कोणत्या आर्टिकलमध्ये हे दिलंय, 164 सब कलम 1A या आर्टिकलमध्ये ही तरतूद ऍड करण्यात आलेली आहे. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याचबरोबर तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानासह लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त मंत्री असणार नाहीत, ही सुद्धा तरतूद 91व्या घटना दुरुस्तीनं 2003 ची जी आहे त्यानुसार दिलेलं आहे. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. परत पहा, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला आर्टिकलवरच विचारलाय. भारतीय संविधानात नमूद केलेल्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? तर कोणतं राज्यघटनेतलं कोणतं आर्टिकल आहे की ज्यानुसार त्यांना विवेकाधिकार मिळत आहेत? तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर हे आहेत उत्तर आहे त्याचं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 163 नुसार. यानुसार काय सांगितले, तर राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत काही विवेकाधिकार प्राप्त झालेले आहेत. मग इतर आर्टिकल सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आर्टिकल 152 राज्याची व्याख्या म्हणून सांगू शकतो. आर्टिकल 154 काय आहे, तर राज्याचे कार्यकारी अधिकार याच्या संदर्भात आर्टिकल 154 आहे. आर्टिकल 160 काय आहे, तर काही महत्वाच्या प्रसंगी म्हणजे त्याला आपण विवेक्षित किंवा आकस्मिक प्रसंगी राज्यपालांची कार्य काय असावीत हे आर्टिकल 160 मध्ये सांगितलेलं आहे. डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे, ते अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या आपला आधुनिक भारताचा इतिहास यावर डिटेलमध्ये असणारा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कोर्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कव्हर केले. प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची सिरीज आहे आणि हे 900 प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे. सरावासाठी 300 असे एकूण 1200 प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतील. आणि या कोर्सची फी 249 म्हटले, पण तिथे सध्या डिस्काउंट ऑफर आहे. इथे या कोर्सची फी फक्त 219 रुपये आहे. तुम्ही ते लेक्चर एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर ते लेक्चर किती वेळा पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन की खालील विधाने लक्षात घ्या आणि आपल्याला विचारलंय की कोणतं विधान हे बिनचूक आहे आपल्याला शोधायचं आहे. पहिला ऑप्शन बघा, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. कोणतं आर्टिकल? आर्टिकल 214. भारतीय राज्यघटनेमधलं आर्टिकल 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालयाची तरतूद केली आहे. दुसरं स्टेटमेंट पाहूया, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट पाहूया, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली का? तर ते सुद्धा बरोबर आहे. आता 1862 मध्ये ना 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. त्याच्यामध्ये कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास असे 3 उच्च न्यायालये आहेत. मग कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास या 3 ठिकाणी जे झालेली उच्च न्यायालय होती, तर कोणता ऍक्ट आहे? त्यासाठी ऍक्ट आहे इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861चा. त्यामुळे तिसरंही स्टेटमेंट काय असणार आहे तुमचं? बरोबर असणार आहे. आता तुम्ही पहा चौथं स्टेटमेंट, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय देशातलं 4थं उच्च न्यायालय. बरोबर आहे का? तर हो, कारण 1862 ला कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास ही 3 उच्च न्यायालय स्थापन झाली होती. अलाहाबाद उच्च न्यायालय स्थापन झालं होतं 1866 ला आणि देशातलं ते 4थं उच्च न्यायालय ठरलं
त्याच्यानंतर लाहोर, पाटणा वगैरे उच्च न्यायालयांचा क्रम आहे, परंतु पहिले 4 तर तुम्ही ऍटलीस्ट लक्षात ठेवू शकता. दुसरा माझा प्रश्न असा आहे, असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी हायकोर्ट, कॉमन हायकोर्ट स्थापन करता येतं का? तर त्याचं उत्तर आहे हो. आणि हे कशानुसार झालंय? जी 7वी घटना दुरुस्ती आहे, 7वी घटना दुरुस्ती किती साली झालेली होती? 1956 साली झाली होती 7वी घटना दुरुस्ती. या 7व्या घटना दुरुस्तीने ऍड केले ते म्हणजे कॉमन हायकोर्ट स्थापन केलं जाऊ शकतं. म्हणजे कसं, 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा 2 किंवा 1 किंवा अधिक घटक राज्यांसाठी म्हणजे केंद्रशासित प्रदेशासाठी कॉमन हायकोर्ट स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेलं आहे. मग आता ह्यात काय झालं? पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर, चौथं बरोबर. उत्तर काय असणार? वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न थोडासा अवघड आणि लॉजिक लावलं तर अनालिसिस केलं तर 50-50 प्रोबॅबिलिटीवर सोडवता येणारा प्रश्न. म्हणजे पुढचा प्रश्न, वाक्य कोणतं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायला सांगितले. पहिलं स्टेटमेंट पहा, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्व दिसत नाहीत म्हटले. तर त्याच्यामध्ये व्यापारवादाची तत्व दिसतात असं अलेक्झांडरनी म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे दिसत नाहीत दिल्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं. दुसरं स्टेटमेंट पहा, 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. तर 1765 ला मद्रासची दिवाणी मिळाली का? तर नाही. 1765 ला ईस्ट इंडिया कंपनीला बंगालची दिवाणी मिळाली होती. कुणाची? बंगाल. म्हणजे मद्रासच्या ऐवजी काय पाहिजे? बंगाल पाहिजे. बंगाल असतं तर हे स्टेटमेंट बरोबर ठरलं असतं. मद्रास दिल्यामुळं हे सुद्धा चुकीचं आहे. तिसरं स्टेटमेंट पहा, लॉर्ड कॉर्नवेलिस यांनी 12 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. मुंबई प्रांतात केली होती का कायमधारा? 1793 ला त्यांनी सुरुवातीला. तर ते मुंबई प्रांत नसून त्याच्याऐवजी काय पाहिजे होतं? बंगाल प्रांत पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? बंगाल प्रांत. म्हणजे पहिल्या ठिकाणी दिसत नाही दिल्यामुळे चुकलं, दुसऱ्या ठिकाणी मद्रास दिल्यामुळे चुकलं. इथं बंगाल पाहिजे होतं, इथं सुद्धा मुंबई प्रांत दिले, तिथं सुद्धा बंगाल पाहिजे होतं. त्याच्यामुळं पहिली तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. मग राहिलं काय? तर चौथं स्टेटमेंट बरोबर आहे. प्रिंगल हे पुणे जिल्ह्यामध्ये 1823 साली त्यांची असिस्टंट रेव्हेन्यू कमिशनर म्हणून नियुक्ती, कलेक्टर म्हणून नियुक्ती केली गेली होती. ओके, आय होप तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1919चा भारतीय प्रशासनिक कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? दादाभाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास का भूपेंद्रनाथ बसू? आता एक लक्षात घे, 1919चा प्रशासनिक कायदा म्हणजे तुम्हाला 1909चा कायदा नीट करणं गरजेचं आहे, 1919 आणि 1935चा कायदा. आता लॉर्ड चेम्सफोर्ड यांना हा कायदा तयार करण्यासाठी अचूक उत्तर आहे ते म्हणजे भूपेंद्रनाथ बसू. भूपेंद्रनाथ बसू यांनी त्यांना मदत केलेली होती. आता या अगोदर तुम्हाला लक्षात ठेवायचं, 1919च्या कायद्यानं, प्रश्न मी असा विचारला, 1919च्या कायद्यानं कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते? तर ते देण्यात आले होते शीखांना. शीख लोकांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेलं होतं. म्हणजे भारतीय लोकांमध्ये फूट पडण्याचं काम इंग्रज करत होते. 1919च्या कायद्यानं शीख लोकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. मग माझा प्रश्न असा आहे, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्यानं दिले? तर 1909च्या कायद्याने दिले. 1909च्या कायद्याला काय म्हणतो आपण? मोर्ले मिंटो कायदा. आणि मोर्ले मिंटो कायद्यानं काय केलेलं होतं? तर मुस्लिम लोकांना 1909 साली काय केलं होतं? तर स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. शिखांना स्वतंत्र मतदारसंघ दिले 1919च्या कायद्यानं. त्याला मॉन्टेगू चेम्सफर्ड कायदा असं म्हटलं जातं. हा पॉईंट. त्यानंतर मी असं विचारलं, मग ख्रिश्चनांना असेल किंवा अँग्लो इंडियन किंवा युरोपियनना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्यानं दिलं? तर 1935चा कायदा. कोणत्या कायद्यानं दिलं? 1935च्या कायद्यानं. 1935च्या कायद्यानं काय केलं? जे भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन किंवा युरोपियन असतील ना, तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. हा झाला पहिला महत्वाचा पॉईंट. आता तुम्हाला 1919च्या कायद्याबाबत आणखी एक महत्वाचा, ते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकाबाबत का महत्वाचं आहे? कारण हा कायदा जेव्हा जाहीर झाला त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक महत्वाचा लेख लिहिला होता आणि तो खूप गाजला. तो लेख खूप चर्चेत आहे बरं का. त्या लेखाला म्हटलं जातं, तो लेख ह्या नावानं होता, जनाब दिल्ली तो बहुत दूर है. अशा प्रकारे त्यांनी तो लेख लिहिला होता, जनाब दिल्ली तो बहुत दूर है. आता पुढचा महत्वाचा पॉईंट, 1919च्या कायद्यातली आणखी एक महत्वाची तरतूद तुम्ही काय सांगू शकाल? तर ती तरतूद अशी आहे की पहिलं कसं होतं, प्रांत आणि केंद्राचं. तर प्रांताचा अर्थसंकल्प आणि केंद्राचा अर्थसंकल्प वेगळं मांडायला सुरुवात कोणत्या कायद्यानं झाली? तर या 1919च्या कायद्यानं झाली. केंद्राचा अर्थसंकल्प आणि प्रांताचा अर्थसंकल्प वेगळं मांडायला सुरुवात 1919च्या मॉन्टेगू चेम्सफर्ड कायद्यानुसार झाली होती. आणि मर्यादित मताधिकार सुद्धा मिळालेला होता, तो म्हणजे शिक्षण आणि मालमत्ता या दोन गोष्टीवर होता.
म्हणजे मतदान करण्याचा अधिकार दिला होता, पण ज्यांच्याकडे शिक्षण चांगलं आहे किंवा मालमत्ता चांगली आहे अशा लोकांनाच तो मतदान करण्याचा अधिकार या कायद्यानुसार देण्यात आलेला होता. ह्या गोष्टी आहेत. मग इतर गोष्टीमध्ये मग व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात किती भारतीय सदस्य होते असं जर विचारलं तर त्याच्यामध्ये 3 भारतीय सदस्य होते. टोटल किती होते? 6 होते. अशा ऍडिशनल माहिती पण तुम्ही यामध्ये सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते असं विचारले. आणि त्याच्यामध्ये सगळी नावं दिली. ॲलन ह्यूम आहे, हेनरी कॉटन आहे, विल्यम वेडरबोर्न आहे, जॉर्ज यूल आहे किंवा लॉर्ड डफरीन आहे. ओके, असे बरेच दिलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं की अचूक उत्तर ओळखायचंय. तर पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला कोण कोण हजर होतं? तर त्याच्यामध्ये ॲलन ह्यूम होते, हेनरी कॉटन होते, विल्यम वेडरबर्न होते. आता पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होणार होतं माहिती आहे का? बरं, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण झालं होतं? तर उमेशचंद्र बॅनर्जी झाले होते. परंतु पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष अगोदर असं ठरलं होतं की लॉर्ड रे यांना द्यायचं होतं, परंतु डफरीन यांनी तसं त्यांना स्वीकारू नये अशी विनंती केली होती, म्हणून नंतर उमेशचंद्र बॅनर्जी यांना पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. हा आहे पहिला महत्वाचा पॉईंट. आता ह्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळी नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पहिलं अधिवेशन कोणत्या कालावधीमध्ये पार पडलं होतं? आता बऱ्याच जणांना आपल्याला एवढं माहित असतं 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, परंतु एक्झॅक्टली तुम्ही किती सांगू शकता, किती दिवस चाललं होतं अधिवेशन? तर ते 28 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर. ओके, 28 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चाललं होतं मुंबईला. तर दुसरं आता प्रश्न असा आहे, उमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते हे आपल्याला समजलं. मग उमेशचंद्र बॅनर्जी परत एकदा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, तर कोणत्या अधिवेशनाला झाले होते? तर ते 8वं जे अधिवेशन होतं 1892ला, 1892ला जे अधिवेशन होतं 8वं, त्या अधिवेशना म्हणजे अलाहाबादला अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण होते? तर उमेशचंद्र बॅनर्जी यांनाच दिलेलं होतं. दुसरं महत्वाची गोष्ट, उमेशचंद्र बॅनर्जी हे इंग्रज धार्जिणी व्यक्ती होते, म्हणजे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता, हे ध्यानात ठेवा आवर्जून, महत्वाचा पॉईंट आहे. उमेशचंद्र बॅनर्जी हे वकील होते, कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये वकिली करत होते. मग पहिल्या अधिवेशनाचे सचिव कोण झाले किंवा काँग्रेसचे सचिव सुरुवातीला कोण झाले होते तर संस्थापक वेळी? तर ते ॲलन ह्यूम होते. एवढं लक्षात ठेवा. एकूण प्रतिनिधी किती होते? 72 प्रतिनिधी होते. त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी सगळ्यात लक्षात ठेवायचं, ते हजर राहू शकले नव्हते, कारण कलकत्त्याला जे नॅशनल कॉन्फरन्स भरवली होती ना, तर तिथं ते त्या गोष्टीमध्येच ते अडकून पडले होते, त्यामुळे ते पहिल्या अधिवेशनाला हजर नव्हते. म्हणजे 28 डिसेंबर 1885ला जर पहिलं अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न हजर होते. याच्यामध्ये व्हाईसरॉय डफरीन हजर नव्हता. हे आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट घ्या, महत्वाच्या नेत्यापैकी, आता भारतातील महत्वाचे नेते बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे की लोकमान्य टिळक राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. लोकमान्य टिळकांची उपस्थिती नव्हती पहिल्या अधिवेशनामध्ये. आता आणखी एक प्रश्न विचारला जातो, तुम्ही पहिल्या अधिवेशनाचं बघा, तर तुम्ही अनालिसिस व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला समजेल की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोणते महत्वाचे काय म्हणतात ठराव पास केले, असा प्रश्न होता, बऱ्याच वेळा विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये ना ब्रह्मदेश खालसा करू नये हा एक महत्वाची तरतूद आहे. त्यानंतर जो इंडियन काउन्सिल आहे त्यावरचा खर्च रद्द करावा, किंवा लष्करी खर्चामध्ये जी कपात आहे ती कपात केली पाहिजे. दुसरी एक महत्वाची पहिल्या अधिवेशनामध्ये तरतूद करण्यात आली होती, ती म्हणजे न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे सुद्धा काय असलं पाहिजे? विभक्त असलं पाहिजे. किंवा पंजाब वायव्य प्रांत यांच्यासाठी स्वतंत्र विधिमंडळ असली पाहिजेत, पंजाब वायव्य प्रांतासाठी. त्यानंतर मिठावरचा कर रद्द केला पाहिजे, ही एक तरतूद त्यामध्ये होती. आणि आणखी एक होती ती म्हणजे ICS परीक्षेच्या बाबतीत. ICS परीक्षेच्या बाबतीत काय तरतूद केली, ठराव पास केला होता, तर ICS परीक्षा हे भारतात झाल्या पाहिजे. ICS परीक्षा काय झाल्या पाहिजेत? भारतात झाल्या पाहिजेत. आणि जी वयोमर्यादा 19 होती तर त्याच्याऐवजी 23 करावं, असाही ठराव पहिल्या अधिवेशनात पास झाला होता. त्यामुळे पहिलं अधिवेशन खूप महत्वाचं आहे. आता पहिल्या अधिवेशनामध्ये पुण्यामधून गेलेले काही महत्वाचे व्यक्ती कोण? तर त्याच्यामध्ये शिवराम हरिसाठे, गोपाळ गणेश आगरकर, RG भंडारकर, कृष्णाजी नुलकर, सीताराम चिपळूणकर, वामन शिवराम आपटे आणि महादेव गोविंद रानडे एवढे होते. तर याच्यामध्ये मी बरंचसे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश त्याचे अध्यक्ष नियुक्त केले. तर कोणाला त्याचं अध्यक्ष नियुक्त केलं होतं? तुम्ही जर प्रश्न नीट बघितला तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच समजून येईल. उत्तर आहे भास्करराव जाधव.
पहिलं लक्षात घ्यायचंय तुम्हाला, कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली, ह्याचे दिनांक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, तोंड पाठ. ह्याच्यासाठी तुम्हाला नो एक्सक्यूज. आणि ती दिनांक आहे 11 जानेवारी 1911. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, 11 असं लक्षात ठेवू शकता. 11 1911 मध्ये 11 जानेवारी 1911 कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. आणि याच्यामध्ये भास्करराव जाधव यांना काय केलं होतं, अध्यक्ष केलं होतं. अण्णासाहेब लट्टे कोण झाले होते त्याचे, तर उपाध्यक्ष झाले होते. अण्णासाहेब लट्टे काय झाले होते, उपाध्यक्ष झाले होते. हरिभाऊ चव्हाण कार्यवाहक झाले होते. हरिभाऊ चव्हाण कोण होते, कार्यवाहक. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. 11 जानेवारी 1911 स्थापना झाली, भास्करराव जाधव अध्यक्ष झाले, अण्णासाहेब लट्टे हे त्याचे उपाध्यक्ष झाले, हरिभाऊ चव्हाण हे त्याचे कार्यवाहक झाले, आणि मग डोंगरे म्हणजे जी पदाधिकारी म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला होता. म्हणजे हरिभाऊ चव्हाण, मग डोंगरे म्हणजे महादेव डोंगरे म्हटलं जातं त्यांना. त्यानंतर भास्करराव जाधव, हे विठ्ठल डोणे आणखी एक नाव आहे, हे त्याच्यामध्ये पदाधिकारी होते. म्हणजे हे सत्यशोधक समाजामध्ये पदाधिकारी होते. अध्यक्ष भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे उपाध्यक्ष आणि कार्यवाहक हे होते. मग आता प्रश्न असा उरतो की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की भास्करराव जाधव आपण म्हटलं, भास्करराव जाधव यांच्या संदर्भात कोणतं महत्वाचं पुस्तक आहे की त्यांचं पुस्तक खूप गाजलं. त्या पुस्तकाचं नाव आहे घरचा पुरोहित. भास्करराव जाधवांचं एक पुस्तक आहे, त्या नाव आहे त्याचं घरचा पुरोहित. हे पुस्तक ना त्यांचं खूप गाजलेलं होतं, ते लक्षात ठेवायचं. दुसरं आणखी काय लक्षात ठेवू शकता, सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, तर सत्यशोधक समाजाची अधिवेशनं कुठं कुठं झाली, परिषद म्हणतो आपण त्याला. पहिली परिषद झाली होती पुण्याला. 1911 मध्ये 17 एप्रिल 1911 पुण्यामध्ये पहिली परिषद झाली. 1912 मध्ये दुसरी परिषद झाली होती, तर ती नाशिकला झाली होती. कुठं झाली होती, नाशिकला. हे लक्षात ठेवा. तर ती एप्रिल महिन्यातच झालेल्या आहेत परिषदेत बघ त्यांच्या. पहिली एप्रिल 1911 पुण्यात झाली, त्यानंतर एप्रिल 1912 नाशिकमध्ये झाली होती. तर हा एक ऍडिशनल पॉईंट म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड होता. डॅश डॅश या शारदा सदन मधल्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. डेफिनेटली उत्तर तुम्हाला माहित असणार त्याचं, ते म्हणजे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. बाया कर्वे म्हणजे कोण, धोंडो केशव कर्वे, अण्णा, त्यांना टोपण नावाने अण्णा म्हटलं जातं, त्यांच्या त्या पत्नी होत्या. आता दुसरं लक्षात ठेवायचं, शारदा सदन आणि विधवा आश्रम जे आहे त्यातल्या पहिल्या विद्यार्थिनी म्हणून बाया कर्वे किंवा आनंदीबाई यांना ओळखलं जातं. पहिला महत्वाचा पॉईंट. मग आता प्रश्न उरतो तो म्हणजे शारदा सदनची स्थापना केव्हा झाली, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि ती पहिल्यांदा कुठं झाली स्थापना शारदा सदनची, तर शारदा सदनची स्थापना आहे 11/3 म्हणजे 11 मार्च 1889. शारदा सदनची स्थापना आहे 11 मार्च 1889 आणि ती झाली होती मुंबईला. लक्षात ठेवायचं, शारदा सदनची स्थापना मुंबईला झाली 11 मार्च 1889. 1890 त्याची शाखा कुठं निघाली, पुण्याला निघालेली होती. संस्थापक कोण, पंडिता रमाबाई, सगळ्यांना माहित असेल. ओके. आनंदीबाई जे आहेत, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे अमेरिकेत सुद्धा गेले होते बरं का ते, आणि महर्षी कर्वेच्या सहकार्याने झालं होतं. आणि रमाबाई असोसिएशन सुद्धा निघालेलं होतं. पण एवढं लक्षात ठेवा की शारदा सदन 11 मार्च 1889 मुंबईला स्थापना, पहिल्या विद्यार्थ्यांनी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. पुढचा प्रश्न आहे की बालविवाह व लादलेलं वैधव्य या विषयावर कोणी लेख लिहिलेत. उत्तर आहे बेहरामजी मेलबारी, सगळ्यांना माहित असेल. तर 11वी इतिहासाचं जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ना त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. इंडियन स्पेक्टेक्टर हे जे साप्ताहिक आहे, याच्या साप्ताहिकाच्या संदर्भामध्ये बेहरामजी मलबारी येतात. त्यांचे दोन महत्वाचे ग्रंथ आहेत. एक आहे तो म्हणजे गुजरात आणि गुजरातीच, आणि दुसरा आहे नीती विनोद. हे दोन्ही लक्षात ठेवायचं, गुजरात आणि गुजरातीच आणि नीती विनोद, बाकी नाही लक्षात राहील तरी चालेल. आणि विधवा विवाहाचे समर्थक म्हणून यांना ओळखलं जातं. जन्म गुजरातचा आहे, बडोद्यामधला, पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती. त्याच्यामध्ये विजय मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज. याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर सर्वच्या सर्व वृत्तपत्रांना त्यांनी मदत केलेली आहे. दुसरं एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, मूक नाईक वृत्तपत्र. मूक नाईक याच्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी 2500 रुपयांची आर्थिक मदत केली होती. किती केली होती, 2500 रुपयांची. मूक नाईक कोणाचं आहे, मूक नाईक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यानंतर जागरूक ह्या वृत्तपत्राला सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. केसरी. केसरी कधी सुरू झालं, 4 जानेवारी 1881. ओके. केसरी कधी सुरू झालं, 4 जानेवारी 1881.
सुरुवातीला त्याचे गोपाळ गणेश आगरकर संपादक होते. त्यांनी 1887ला राजीनामा दिला. त्यानंतर टिळक त्याचे संपादक झाले होते आणि साप्ताहिक प्रकारामध्ये येत होतं हे. तर एवढं लक्षात राहू द्या की स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरचा लेख केसरी या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला होता. दर्पण म्हटल्यानंतर 6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं मुंबईमधून. हा एक पॉईंट. दर्पण पहिल्यांदा पाक्षिक होतं, नंतर ते 4 मे 1832ला साप्ताहिक झालं. हे गोष्टी तुम्ही सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला होता. तर मुंबईमध्ये दिले म्हणल्यानंतर उत्तर काय असणार आहे? नाना शंकर शेठ. पण समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला असता की सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी बंगाल प्रांतामध्ये प्रयत्न ज्यांनी केले तर त्यांचं नाव होतं राजाराम मोहन राय. हे तुम्ही ओळखू शकता. पण मुंबई म्हटल्यानंतर नाना शंकर शेट्टी यांनी मदत केली होती. दुसरं एक लक्षात ठेवा, पाठिंबा दिला होता. बॉम्बे असोसिएशनची स्थापना नाना शंकर शेट्टी यांनी केलेली आहे 26 ऑगस्ट 1852ला. 26 ऑगस्ट 1852ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. त्याच्या अगोदर त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती एल्फिन्स्टन यांच्या सहकार्यानं. त्यानंतर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा वाटा होता. पुढचा प्रश्न होता तो म्हणजे हा, आणि ऍक्च्युली हा आयोगानं रद्द केलेला आहे. प्रश्न आहे की शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलं? त्याचं उत्तर आहे सदाशिवराव बेनाडेकर यांना नेमलेलं होतं. पहिलं लक्षात ठेवा, छात्र जगद्गुरु पीठाची निर्मिती शाहू महाराजांनी केव्हा केली? त्याची जी डेट आहे ती आहे 12 ऑक्टोबर 1921 रोजी शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरु पीठाची निर्मिती केली होती. त्याचं प्रमुख म्हणून सदाशिवराव बेनाडेकर यांची नियुक्ती केलेली होती. दुसरं बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या. करवीर पीठावर 1917 मध्ये नियुक्ती कोणाची झाली तर डॉक्टर कुर्तकोटींची झाली होती. त्याच्यानंतर वेदोत्त प्रकरणात शाहूंनी कोणाची मदत मागितली तर ग्वाल्हेरचे शिंदे यांची मदत मागितली. असे बरेचसे प्रश्न तिथं तयार होतात. पुढचा प्रश्न आहे की जोड्या लावायला सांगितले होत्या. अ गटामध्ये व्यक्ती दिलेत, ब गटामध्ये ठिकाणं दिलीत. आता त्यांचे जन्म ठिकाणावरनं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, तो 2019 मध्ये विचारला होता. तर महादेव गोविंद रानडे म्हटल्यानंतर निफाडचा जन्म आपल्याला लगेच समजून येतं. गोपाळ गणेश आगरकर म्हटल्यानंतर टेंभूचा त्यांचं समजून येतं. त्यानंतर वीरा शिंदे म्हटल्यानंतर जमखिंडी समजून येतं आणि गोपाळ हरी देशमुख म्हटल्यानंतर पुणे येतं. पुढचा प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? पहिलं, 5वं, 20वं आणि 31वं दिलेलं आहे. पहिलं अधिवेशन 1885ला मुंबईला झालं होतं. अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. 5वं अधिवेशन 1889ला झालं होतं. अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. त्याच्यानंतर 20वं अधिवेशन 1904ला झालं होतं. अध्यक्ष होते सर हेनरी कॉटन. आणि 31वं अधिवेशन झालं होतं. आता इथे त्यांनी म्हणले 31वे. ओके. आता या प्रश्नामध्ये ना इथे 31वं म्हटले, 31. ऍक्च्युली काँग्रेसचं 30वं अधिवेशन आहे. 30वं अधिवेशन हे मुंबईला झालं होतं आणि मुंबईला अधिवेशन 1915ला झालेलं आहे 30वं. आणि सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे तिचे अध्यक्ष होते. तर इथे 31वं दिल्यामुळे डी तर चुकीचं ठरतंय माझ्या मतानुसार. त्यामुळे पहिलं, दुसरं आणि तिसरं ABC बरोबर यायला पाहिजे. पण आयोगाने देताना आन्सर 4 दिलेला आहे. जर तुम्ही काँग्रेसची जी वेबसाईट आहे INC.in काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईट, त्या वेबसाईटवर जर बघितलं तर तुम्हाला 30वं अधिवेशन दाखवते बॉम्बे आणि त्याच्या अध्यक्ष आहे सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. आणि 31वं अधिवेशन दाखवते लखनौला 1916 साली झालेलं अंबिका चरण मुजुमदार दाखवते. त्याच्यामुळे उत्तर असताना पहिले तिन्ही बरोबर आहेत. 30वं अधिवेशन 1915ला झाले हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे की प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर उत्तर बघितलं तर त्याच्यामध्ये न.ची केळकर होते, मदन मोहन मालवीय होते, त्याच्यानंतर डॉक्टर बाशी मुंजे हे सुद्धा होते आणि लोकनायक मान्य बासरियानी हे सुद्धा होते. म्हणजे वरीलपैकी सर्व ABCD हे त्याचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे उलगुलून नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? पहिलं लक्षात घ्या, उलगुलून नावाचा विद्रोह म्हणजेच मुंडा उठाव. तर हा घडवून आणला होता बिरसा मुंडा यांनी. काय नाव आहे? बिरसा मुंडा. बिरसा मुंडा म्हणल्यानंतर 1899-1900 काळामधल्या. ठिकाण येतं छोटा नागपूर. ठिकाण काय येतं? छोटा नागपूर. ओके. त्यामुळे हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर
त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र असू द्या, भारत असू द्या, त्याचा अक्षवृत्त विस्तार काय आणि रेखावृत्ती विस्तार काय हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. याचं उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अक्षवृत्ती विस्तार म्हटल्यानंतर 15 डिग्री 15 44 22 उत्तर. आणि रेखावृत्ती म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं, 72 80 लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं तर 72 डिग्री त्यानंतर 72 36 पूर्व ते 80 डिग्री 54 पूर्व असं येतं. ते 72 80 असं लक्षात ठेवायचं. आणि म्हणजे कितीचा फरक पडतो, 8चा फरक पडतो. आणि 15 22 म्हणजे कितीचा फरक पडतो, 7चा पडतो. अक्षवृत्तीसाठी 15 22, रेखावृत्तीसाठी 72 80 एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता. हे ते लक्षात घ्यायचं, पुणे विभाग म्हटलेला आहे, पुणे जिल्हा म्हटलंय का नाही. आता तुम्हाला पुणे, नाशिक, कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या विभागामधलं उत्तरेकडचा जिल्हा कोणता आणि दक्षिणेकडचा जिल्हा कोणता पाठ ठेवा. पुणे विभागाचा जर विचार केला तर तुम्हाला जुन्नर हा जो तालुका आहे तर तो तालुका उत्तरेकडे सर्वात आहे, सर्वात उत्तरेकडे. तुम्हाला असं विचारलं पुणे विभागामध्ये सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता, तर त्याचं उत्तर येते चंदगड. काय येते, चंदगड. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, तर ते उत्तर आहे 750. पूर्व पश्चिम लांबी विचारलं तर किती येणार, 750. मग आता प्रश्न असा विचारला तर लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ऑप्शन बघा तुम्ही, 850 650 550 असं बरंचसं ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. आता दख्खन पठाराचं जर तुम्ही उत्तर दक्षिण रुंदी जर विचारली तर ती तेवढीच पाहायला मिळते. प्रश्न असा विचारला, महाराष्ट्राच्या डॅश डॅश टक्के भूभाग दख्खन पठाराने व्यापलेला आहे, तर उत्तर काय येईल, 86.60%. कारण आयोगाने तेच उत्तर दिले, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता बरोबर आहे ते विचारले आणि असं ऑप्शन दिलेले आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. जोपर्यंत तुम्ही मॅपमध्ये पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. तुम्ही जर नीट अनालिसिस केलं तर सातपुडा वर दिसतोय, त्यानंतर तुम्हाला अजंठा डोंगर रांग ही जी या साईडला दिसते. दुसरं म्हणजे शंभू महादेव खानापूर जत ह्या खालच्या साईडला तुम्हाला ती डोंगर रांग दिसते. तर तुम्ही पहिला बघितलं अजंठा पहिल्यांदा, शंभू महादेव शेवटी, तर तुमचं तरी सुद्धा उत्तर टॅकर होते किंवा ते समजून जातं. आणि मध्ये अहमदनगरच्या ह्याच्यामध्ये हरिश्चंद्र बालाघाटची रांग इथं येते. त्याच्यामुळे कसं होतं की ते तुम्हाला त्याचा अनालिसिस करता येईल. डिटेलमध्ये जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनालिसिस समजणार नाही. पुढचा प्रश्न आहे की वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय भूभाग दाखवला आहे, त्या प्रशासकीय विभाग कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. आता हा जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला ते नक्की समजून जाईल की हे औरंगाबाद विभाग आहे, औरंगाबाद मधला. तर त्याचा त्यांनी तो मॅप दाखवलेला आहे. आता औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हटल्यानंतर हा औरंगाबाद झाला बरोबर. त्याच्यानंतर तो जालनाचा हाय बाउंड्री आहे अशी कव्हर करणार. औरंगाबाद घेतलं, जालना घेतलं, त्याच्यानंतर त्या पुढचा भाग हिंगोलीचाही भाग तो कव्हर करणार बरोबर. हिंगोली नंतर तो पुढचा भाग म्हणजे असा असा परत नांदेडचा भाग कव्हर करणार. नांदेड केल्यानंतर पुढं लातूर कव्हर करणार. लातूर कव्हर केल्यानंतर पुढं कुठे येणार, उस्मानाबादकडे येणार. उस्मानाबादचा असा 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 भाग येणार. ओके. त्याच्यानंतर पुढं ओके असा म्हणजे काय झाला तो आपला औरंगाबाद विभाग झाला. तर ही डायग्राम अशी दाखवली आणि तुम्हाला विचारले कोणता विभाग आहे तर तो औरंगाबाद. तरी प्रत्येक विभागाचं तुम्हाला अनालिसिस केलं तर तुम्हाला ते नक्की समजून जाईल. पुढचा प्रश्न विचारला होता, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठं नदी खोरं कोणतं, तर त्याचं उत्तर आहे गोदावरी. आता गोदावरीची जर लांबी बघितली तर लांबीनुसार 668 किलोमीटर स्टेट बोर्डमध्ये दिलेले. त्यानंतर क्षेत्रफळानुसार किंवा क्षेत्रफळानुसार जर बघितलं 1,53,779 चौरस किलोमीटर एवढी येते. त्यामुळे सगळ्यात मोठं नदी खोरं कुठलं म्हटल्यानंतर गोदावरी याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. घटप्रभा, कृष्णा, गोदावरी, तापी. उत्तर आहे तापी. तापी असेल, नर्मदा असेल, ह्या खसदरीतून वाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या नद्या आहेत. ह्याच्यामध्ये नर्मदा असतं तर ते सुद्धा उत्तर ठरलं असतं. म्हणजे गोदावरी, कृष्णा असेल किंवा घटप्रभा हे खसदरीतून वाहणाऱ्या नद्या नाहीत. दुसरं लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती असं विचारलं तुम्हाला तर त्याचं उत्तर सुद्धा तापी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती म्हटलं तर तापी. तापीला ना खानदेश कन्या या नावानं सुद्धा टोपण नावानं
ओळखलं जातं, हेही लक्षात असू द्या. मग राहतो प्रश्न तापीचा उगम कुठं आहे. तर तापीचा उगम पावतो मध्य प्रदेशमधलं सातपुडा पर्वत आहे, त्या सातपुडा पर्वतामधलं मुलताई या ठिकाणी ना तापी नदीचा काय होतो, उगम पावतो. उगम पावते तापी नदी. तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. पर्जन्यछाया म्हटल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवायचं महाराष्ट्र. कुठला? सॉरी, पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर पर्जन्यछायेचा प्रदेश. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खनिजावर विचारला होता आयोगानं. काय केलं तर धातू एका साईडला दिले आणि जिल्हे दिले होते आणि त्याच्या जोड्या लावायला सांगितलं होतं. लक्षात घ्या, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे. का रद्द केला ते समजून घेऊ. पहिल्यांदा तुम्ही जर मॅंगनीज खनिज बघितलं, मॅंगनीज खनिज म्हटल्यानंतर आपलं अचूक उत्तर काय असणार आहे, भंडारा असणार आहे, बरोबर. त्यानंतर बॉक्साईट खनिज म्हटलं, बॉक्साईट म्हटल्यानंतर आपलं अचूक उत्तर काय असणार आहे, कोल्हापूर असणार आहे. ओके, म्हणजे मॅंगनीज म्हटल्यानंतर भंडारा, त्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे बॉक्साईट, बॉक्साईट म्हटल्यानंतर कोल्हापूर. ओके, त्याच्यानंतर पुढे येतं चुनखडी, चुनखडी म्हटल्यानंतर कुठला जिल्हा येणार, यवतमाळ येणार. म्हणजे मॅंगनीज कोल्हापूर, बॉक्साईट यवतमाळ, चुनखडी बॉक्साईट कोल्हापूर, सॉरी, मॅंगनीज भंडारा, बॉक्साईट कोल्हापूर, चुनखडी यवतमाळ. आता राहिला क्रोमाइट, पण क्रोमाइटला कोणता जिल्हा राहिला आता ऑप्शन पैकी, तर तो राहिला उस्मानाबाद. परंतु क्रोमाइटचं उत्पादन उस्मानाबाद जिल्ह्यात घेतलं जातं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. क्रोमाइटचं उत्पादन भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये होतं. क्रोमाइटचं उत्पादन भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये होतं. मग आता ऑप्शन मध्ये जर बघितला, ए ला 3 कुठं आहे, पहिल्या ठिकाणी, पहिल्या दुसऱ्या ठिकाणी आहे. त्यानंतर बॉक्साईट, बॉक्साईट म्हणजे 2 ला ए कुठं आहे, पहिल्या दोन्ही ठिकाणी. चुनखडी म्हटलं, चुनखडीला 2 म्हणल्यानंतर तिसरा पर्याय आपण उत्तर करून आलो असतो. परंतु क्रोमाइटला यवतमाळ, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आहे का, तर नाही. त्याच्यामुळं हा प्रश्न रद्द केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती. तर उत्तर आहे 11,23,74,333. 11,23,74,333. म्हणजे त्याला आपण इन शॉर्ट मध्ये काय म्हणतो, 11.24 कोटी एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या असं आपण म्हणतो. तर ते 11,23,74,333 लक्षात ठेवा. दुसरा एक महत्वाचा पॉईंट, महाराष्ट्रात देशातील किती टक्के लोकसंख्या राहते, तर 9.29% एवढी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये देशातील राहते. हाही पॉईंट महत्वाचा आहे. लोकसंख्येची घनता किती आहे 2011 नुसार, तर ती आहे 382. ओके, महाराष्ट्रातील. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता. त्याचं उत्तर आहे कोयना. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आहे, हे लक्षात घ्या. आता कोयना जलविद्युत प्रकल्पाची जर क्षमता तुम्ही बघितली तर जवळजवळ 1920 मेगावॅट एवढी ती कोयना जलविद्युत प्रकल्पाची क्षमता आहे. कोयनाला ना अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हटलं जातं. कोयना जलाशयाला कोणतं नाव दिलेलं आहे, तर शिवसागर जलाशय असं त्याचं नाव देण्यात आले. त्याच्यामध्ये लेक टॅपिंग पण झाले, 2 प्रयोग झालेत. पहिला 1999 ला झाला होता आणि दुसरा 22 एप्रिल 2012 ला ना लेक टॅपिंग झालेलं होतं. नॉर्वेचं तंत्रज्ञान आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आता त्यामुळे कोयना हे काय आपलं असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जलविद्युत केंद्र दिलीत आणि जिल्हा यांच्या आपल्याला काय करायचे आहेत, जोड्या लावायचे. आता याच्यामध्ये भिरा जलविद्युत केंद्र हे जर तुम्ही बघितलं तर ते भिरा कुठे येतं, भिरा येतं रायगडला. भिरा जलविद्युत केंद्र कुठे येतं, रायगडला येतं. त्यानंतर तुम्ही वीर बघितलं, वीर जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, वीर म्हटल्यानंतर येतं ते म्हणजे पुणे जिल्हा. कुठे येतं, पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर भंडारदरा म्हटल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, भंडारदरा म्हटल्यानंतर ते येतं अहमदनगरमध्ये. आणि उजनी जलविद्युत केंद्र कुठे येतं, तर ते येतं सोलापूरमध्ये. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही त्याच्या जोड्या लावू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अ गटामध्ये पुळण दिलेत आणि ब गटामध्ये काय केले, जिल्हे दिलेत आणि त्यांच्या जोड्या लावायला सांगितले. पहिलं बघा, उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर ते वेंगुर्ला जो तालुका आहे त्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये तुम्हाला हे उभा दांडा पुळण पाहायला मिळतं. पुढचं बघा, नंदगाव म्हणजे बीचला दुसरं नाव काय म्हटलं तर काशीद बीच म्हटलं जातं. कुठं आहे तो, रायगडमध्ये. रायगडमधला कुठला तालुका, मुरुड तालुका. नंदगाव का रायगड मधला कुठला तालुका, मुरुड तालुका. त्याच्यानंतर मारवे बीच आहे. मारवे बीच कुठे येतो, मुंबईला येतो. मुंबईमध्ये मालाडला. तर मग मारवे बीचला काय येणार, मुंबई येणार. आणि चौथा ऑप्शन बघा, सातपाटी म्हटल्यानंतर
आता इथं फसतंय कसं, सातपाटी बीच म्हटल्यानंतर कुठे येतो, तर तो पालघरमध्ये येतो. कारण ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं ऑगस्ट 2014 मध्ये, आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यामधून पालघर जिल्हा झाला. आणि ऑप्शन मध्ये देताना त्यांनी काय केले, ठाणे जिल्हा दिलाय, पालघर जिल्हा दिलेला नाही. त्याच्यामुळे सातपाटी कुठे येतो, तर तो पालघर जिल्ह्यामध्ये येतो. ते ऑप्शन मध्ये ब गटामध्ये न दिल्यामुळं तो प्रश्न आयोगानं काय केलाय, रद्द केलेला आहे. हा पहिला पॉईंट. सातपाटी याला ना फिशिंग विलेज असंही म्हटलं जातं. त्यानंतर जोड्या लावायचा प्रश्न आहे. अ गटामध्ये प्राणी दिलेत, ब गटामध्ये ब्रीड दिलेत. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्यात. गाई, गाई म्हटल्यानंतर आपल्याला काय येणार, गीर येणार. गीर, गाई म्हटल्यानंतर काय ना, गीर. किंवा त्याच्यानंतर दुसरं एक नाव येतं ते म्हणजे देवणी. हे सुद्धा काय येतं, गायीच्या संदर्भामध्ये येतं. म्हणजे त्यामुळे गाई म्हटल्यानंतर गीर किंवा देवणी. तर ही जोडीला आपण लावू शकतो. म्हशी, म्हशी म्हटल्यानंतर म्हशीचे प्रकार मुर्रा म्हशी किंवा मेहसाणा म्हशी असतात. म्हशी म्हटल्यानंतर काय असतं, एकतर मुर्रा किंवा मेहसाणी असं असणार. त्यानंतर तिसरं बघितलं शेळी. शेळी म्हटल्यानंतर एक उस्मानाबादी असू शकते किंवा जमुनापारी असू शकते. त्यामुळे शेळी म्हटल्यानंतर काय येणार, जमुनापारी येणार. आणि मेंढी, मेंढी म्हटल्यानंतर काय येणार, गड्डी येणार. मेंढी म्हटल्यानंतर काय ना, गड्डी. अशा प्रकारे तुम्ही त्याच्या जोड्या लावू शकता. पुढचा प्रश्न आहे की प्रदेश राज्य दिले आणि ब गटामध्ये स्थलांतरित शेतीचे नाव दिले आणि आपल्याला त्याला काय सांगितले, की जोड्या लावा म्हणून सांगितले. आता पश्चिम घाट म्हटलं, पश्चिम घाट म्हटल्यानंतर काय येणार, कुमरी येतं. पश्चिम घाट म्हटल्यानंतर काय येतं, कुमरी येतं. त्याच्यानंतर मेघालय बघितलं, मेघालय म्हटल्यानंतर काय येतं, झूम. मेघालय म्हटल्यानंतर काय येणार, झूम येणार. त्याच्यानंतर तुम्ही मध्य प्रदेश बघा, मध्य प्रदेश बघितल्यानंतर त्याचं काय येणार, पेंडा. हा, मध्य प्रदेश म्हटल्यानंतर काय येणार, पेंडा येणार. आणि चौथं राहिलं ओरिसा, ओरिसा म्हटल्यानंतर त्याला काय येणार, तर पोड किंवा पोडू, पोडू म्हटलं जातं. ओरिसाला काय म्हटलं जातं, पोडू. म्हणजे पश्चिम घाट कुमरी, बरोबर. त्याच्यानंतर मेघालय झूम, त्याच्यानंतर मध्य प्रदेश पेंडा, ओरिसा पोडू. आपला पुढचा प्रश्न आहे की आर्थिक सुधारणानंतर 1990-91, 2013-12-13 हा जो काळ आहे, या काळामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर प्रवृत्ती कशी दर्शवतो, स्थिर दर्शवतो, वाढती का घटती. आता याचा जर तुम्ही नीट अनालिसिस केलं तर तुम्हाला एक समजतं की स्थूल देशांतर्गत उत्पादन दर म्हणजे जीडीपी ग्रोथ रेट विचारले त्यांनी. काय विचारले, जीडीपी ग्रोथ रेट. तर जेव्हा 1991 जे आर्थिक आपण सुधारणा केल्या त्याच्यापासून ना जीडीपीचा ग्रोथ रेट हा हळूहळू वाढत गेलेला आहे. परंतु आपण जी अपेक्षित वाढ धरली होती ती वाढ आपण अचीव्ह केलेली नाहीये, परंतु जीडीपी ग्रोथ रेट हा वाढत जातोय. मग आता प्रश्न असा येतो, म्हणजे काय उत्तर येणार, वाढती ग्रोथ रेट हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मग प्रश्न असा येतो की आतापर्यंत भारताचा सर्वाधिक जीडीपी वृद्धी दर कोणत्या वर्षी अचीव्ह केला गेला. माझा प्रश्न काय आहे, आतापर्यंत भारताचा सर्वाधिक जीडीपी वृद्धी दर कोणत्या वर्षी अचीव्ह केला गेला, तर ते इयर आहे 2006-07. 2006-07 या वर्षी भारताचा जीडीपी वृद्धी दर किती अचीव्ह केला गेला होता, 9.7%. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे थॉमस पिकेटी चे पुस्तक कॅपिटल 2013 मध्ये खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते. अशा टाईपचे प्रश्न तुम्ही इग्नोर केलेलेच बेस्ट राहतं, कारण तुम्हाला त्याचं एक्झॅक्टली उत्तर सांगता येत नाही. ऍक्च्युली दुसरं लक्षात घ्या, थॉमस पिकेटी यांचं जे पुस्तकाचं नाव कॅपिटल, पण कॅपिटल असं असून त्याच्या पुढे लिहिले ना त्यांनी कॅपिटल इन द 21st सेंचुरी असं आहे ते. कॅपिटल इन द 21st सेंचुरी हे पुढचं नाव त्यांनी दिलेलं नव्हतं, डायरेक्ट कॅपिटल दिले. हे लक्षात घ्या, कॅपिटल इन द 21st सेंचुरी असं नाव होतं. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी ना कशावर फोकस केलेला आहे, तर तो विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय याच्यावर त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आता हे फ्रेंच अर्थतज्ञ होते थॉमस पिकेटी, एवढं लक्षात राहू द्या. फक्त अशा टाईपचे प्रश्न इग्नोर करत चला. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे. त्यानुसार रोख मदत डॅश डॅश या बरोबर दिली जाते. कशासाठी दिली जाते, ह्याच्यामध्ये चारही ऑप्शन दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये पहिले दिले दवाखान्यातील बाळांपणाच्या संख्येत वाढ होण्यासाठी. याच्यासाठी दिली जाते का, तर आहे का पहा, कारण संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढवायचं आहे हे टार्गेट ठेवलं होतं. बाळांपण व बाळांपणानंतरची दक्षता हाही पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळांत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर याच्यासाठी दिले का, आणि वरीलपैकी सर्व असे दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला जननी सुरक्षा योजना ही कधी सुरू झाली हेतून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचे दिनांक आहे 12/4/2015, म्हणजे 12 एप्रिल 2015 जननी सुरक्षा योजनेची सुरुवात झाली. 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेनं कोणाची जागा घेतली, तर जी पहिली राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना होती ना त्याच्या जागी ही योजना आलेली आहे.
याचे मेन नियम एकच आहे, ते म्हणजे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी 2 गटामध्ये वर्गीकरण केले राज्यांचं. त्याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 25% कमी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचं आहे किंवा राज्यांचं आहे, आणि संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 25% अधिक कोणाचं आहे, अशा 2 गटामध्ये त्यांनी ना त्याचं वर्णन केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ग्रामीण भागात संस्थांमध्ये ज्यांनी प्रसूती केली तर त्यांना किती पैसे द्यायचे, किंवा कुशलदाईच्या मदतीनं प्रसूती केली तर त्याला किती पैसे द्यायचे, किंवा सिझर झाला असेल तर काय, किंवा शहरी आरोग्य संस्थेत प्रसूती झाली तरी काय, असं डिटेलमध्ये आहे. तुम्हाला फक्त वरवरचं त्यांनी विचारलेलं होतं. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवा की बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता हे दिलेलं आयोगानं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आपला मुद्रा योजनेवर. आता मुद्रा योजनेचं उद्दिष्ट असंघटित बिन नोंदणीकृत किंवा त्याला आपण नॉन कॉर्पोरेट म्हणतो, छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणं. तर हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हटलंय त्यांनी, तर मिसिंग मिडल म्हणजे हरवलेला मध्य, म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असते. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता मुद्रा योजना भारत सरकारनं केव्हा सुरू केली होती, तर ती केली होती 8 एप्रिल 2015 रोजी मुद्रा योजनेची सुरुवात केलेली होती. आता मुद्रा योजनेला बँकिंग वित्तीय संस्था म्हणून आरबीआय कडे नोंद केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ना, सिडबीची संपूर्ण मालकीची संस्था म्हणून नोंदणी झाली होती सुरुवातीला, नंतर त्याची आरबीआय कडे गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंद केलेली आहे. याच्यामध्ये मग शिशु, किशोर आणि तरुण असे गट पडतात, म्हणजे किती हजारापर्यंत कर्ज दिल्यानंतर ते ठरलं जातं. मुद्रा म्हणजे काय, तर मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी लिमिटेड असं त्याला मुद्रा नाव दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या आणि त्या सूचना आपल्याला ओळखायच्या आहेत. पहिला आहे उष्माधारांकित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, म्हणजे दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे. खूप मराठी शब्द अवघड जात आहेत, तर ते पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं आहे दारिद्र्याचा अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं म्हणजे शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणं, ही तर त्यांची महत्वाची गोष्ट होती, हे सुद्धा बरोबर आहे. कारण तेंडुलकर समिती म्हटल्यानंतर ती कधी नेमली होती, तर डिसेंबर 2005 ला ती नेमलेली आहे. 2009 मध्ये त्यांनी तो डिसेंबरमध्ये अहवाल दिलेला होता. याच्यामध्ये त्यांनी पहिली महत्वाची गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे व्यक्तिगत खर्चामध्ये जे शिक्षण आणि आरोग्य आहे त्याचा खर्च तुम्ही समावेश करणं गरजेचं आहे. कॅलरी निकष जो तुम्ही आतापर्यंत दारिद्र्य काढण्यासाठी वापरता येतो त्यांनी सोडून द्या. आणि त्यांनी एक आयडिया केली होती, ती म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड, म्हणजे त्याला आपण पद्धत म्हणतो. ह्या युआरपी पद्धतीचा त्यांनी त्याग केला होता आणि त्याच्याऐवजी वापरली होती एमआरपी, म्हणजे मिक्स रिकॉल पिरियड असं वापरलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या एमआरपी म्हणजे काय, वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळा संदर्भ कालावधी त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. त्यासाठी युआरपी कॅन्सल करून काय केलं होतं, त्यांनी एमआरपी वापरली होती. त्यामुळे एमआरपी पद्धतीमुळे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट तर डेफिनेटली महत्वाचं आहे. आणि दारिद्र्य रेषेची संकल्पना मी सोडून द्या, तुम्ही कॅलरी निकष सोडून द्या असं त्यांनी सांगितलं होतं. तर हे एवढं, त्यामुळे उत्तर काय येणार, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. ओके, NSSO यांच्यानुसार श्रमशक्ती म्हणजे काय, तर श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती की ज्यांना रोजगाराच्या शोधात आहे, परंतु आणि त्यांना रोजगार, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे की नाही, तर अशा व्यक्ती की ज्यांना रोजगाराच्या शोधात आहेत किंवा अशा व्यक्ती की ज्यांना रोजगार मिळाला आहे तर त्यांना आपण श्रमशक्ती म्हणतो. म्हणजे श्रमशक्ती म्हणजे काय, तर लेबर फोर्स. म्हणजे कसं, तर जे कामगार आणि बेरोजगार यांना कन्सिडर केलं जातं. म्हणजे उत्तर काय असणार, दोन्हीही बरोबर. श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती की ज्यांना रोजगाराच्या शोधात आहेत, अशा व्यक्ती की ज्यांना रोजगार मिळाला आहे, म्हणजे जे कामगार पण आहेत आणि बेरोजगार पण आहेत, याला आपण लेबर फोर्स असं म्हणतो नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन नुसार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो. आता याच्यामध्ये एक एक बाबी आपण कन्सिडर करूया. पहिली आहे ती म्हणजे निधीवरील खर्च. निधीवरील खर्च म्हणजे आपण त्याला कॉस्ट ऑफ फंड्स म्हणतो, तर त्याचा विचार केला जातो. त्यामुळे तर डेफिनेटली येणार आहे. त्यानंतर तिसरं पहा, रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च, म्हणजे जो CRR साठी असतो.
CRR साठी, तो सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. तिसरा असतो कमीत कमीत कमी परतावा दर. कमीत कमी परतावा दर म्हणजे रिटर्नसाठी, म्हणजे तो सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. 2010 मध्ये जे पायाभूत दर मोजणी केली तर त्याच्यामध्ये ह्याचा समावेश केला जातो. रेपो रेटचा त्याच्यामध्ये समावेश केला जात नाही 2010 मध्ये लागू केलेल्या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळं A, C आणि D हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे उत्तर कुठलं असणार आहे आपलं, तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकूण राज्यापैकी कोणतं राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? डेफिनेटली महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातल्या जे एकूण एकट्या महाराष्ट्राच्या ठेवी जर बँकामधल्या बघितल्या तुम्ही तर त्या 24% आहेत. टोटल पैकी किती? 24%. म्हणजे महाराष्ट्र बँकामध्ये ठेवी जमा करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न आहे की बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट होत नाही. पहिलं लक्षात घ्या, शेड्युल्ड अनुसूचित बँका म्हणजे शेड्युल्ड बँक. ओके, शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक. शेड्युल्ड बँक म्हणजे अनुसूचित बँका म्हणतो ज्या बँकांचा समावेश आरबीआय ऍक्ट जो आहे 1934च्या त्याच्या सेकंड शेड्यूल मध्ये केला जातो. त्यांचा सेकंड शेड्यूल मध्ये केला जातो त्याला आपण शेड्युल्ड बँक असं म्हणतो किंवा अनुसूचित बँक असं म्हणतो. आणि ज्या बँकांचा समावेश आरबीआयच्या सेकंड शेड्यूल मध्ये केला जात नाही आरबीआय कायद्यानुसार तर त्याला आपण नॉन शेड्युल्ड बँक किंवा त्याला आपण गैर अनुसूचित बँका असं म्हणतो. हा महत्वाचा डिफरन्स आहे. त्यामुळे दुसरी अनुसूची हे एक नंबर पर्याय आपलं बरोबर असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारातील महत्तानुसार उतरत्या क्रमाने जोडणी लावायचे. तर उतरत्या क्रमाने म्हटल्यानंतर पहिल्यांदा येतं ते म्हणजे चीन. पहिल्यांदा येतं ते चीन, त्याच्यानंतर येतं USA, त्याच्यानंतर येतं UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराण. याच्यामध्ये ना तुम्हाला USA अगोदर येतं का UAE अगोदर येतं आणि त्याचा क्रम कसा? चीन, USA, UAE यांना जेवढं हे पहिले 3 देश त्यांना समजतात ना, चीन पहिल्यांदा, मग USA, मग UAE, असं ज्यांना समजतं ना त्याला त्याचं उत्तर येते. आणि एवढंच महत्वाचं होतं ते 2016-17 मधलं त्यांनी विचारलं होतं मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. दिलंय काय भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय येणार त्यामध्ये? भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. त्यानंतर पुढचा प्रश्न 1983-84 ते 2011-12 या काळात केंद्र सरकारच्या ज्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? बाह्य देयता, अंतर्गत कर्ज, अंतर्गत देयता किंवा रिझर्व्ह बँक निधी आणि ठेवी. आता हे विचारले काय 1983-84 याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं जे उत्तर आहे अंतर्गत देयता. आता हे लॉजिकल टाईपचे प्रश्न आहेत म्हणजे इंटरनल लायबिलिटीज ह्या सर्वाधिक होत्या म्हणजे 1983-84च्या काळामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लिंग अंदाजपत्रक. लिंग अंदाजपत्रक म्हटल्यानंतर जेंडर बजेटिंग म्हणतो. आता जेंडर बजेटिंग म्हणजे याचा अर्थ काय असतं तर जे पहिलं ऑप्शन बरोबर येतो म्हणजे जे अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद करणं. म्हणजे अधिक ह्याच्यामध्ये कसं केलं जातं, महिलांसाठी ज्या स्वतंत्र वित्तीय तरतुदी केल्या जातात त्याला आपण जनरली काय म्हणतो, जेंडर बजेटिंग म्हणतो. म्हणजे जेंडर बजेटिंग म्हणजे महिलांसाठी वेगळं बजेट असा त्याचा अर्थ होत नाही. जेंडर बजेटिंग म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद केल्या जातात. मग प्रश्न असा येतोय की जेंडर बजेटिंग सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये स्वीकारण्यात आलं तर तो देश होता ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशामध्ये सर्वात प्रथम जेंडर बजेटिंग स्वीकारण्यात आलं होतं. पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख भारतामध्ये कधी करण्यात आला तर 2001 हे जे अर्थसंकल्प भाषण होतं त्याच्यामध्ये याचा घोषणा करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे की खालील 3 विधाने दिली त्यांनी आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितले. पहिलं विधान पहा, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. तर ते विधान बरोबर आहे कारण सुरुवातीच्या पहिल्या 4 दशकामध्ये तसं झालेलं होतं. म्हणजे चुकीचं आहे असं विचारले तर ते पहिलं चुकीचं नाही, बरोबर आहे. त्यानंतर त्यांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पादनामध्ये 1990-91 मध्ये हिस्सा किती होता? 84% होता. तर ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, हिस्सा 84% होता. त्यानंतर अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% होतं. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. चुकीचं कोणतं विचारलंय याचं उत्तर काय असणार? कोणतंही चुकीचं नाही, सर्वच्या सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जीएसटीचा अंमल भारतामध्ये केव्हापासून लागू झाला? 1 जुलै
2017 ही डेट एक लक्षात ठेवा, याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे एकूण कर महसुलामध्ये, असा जर तुम्हाला विचारला मी प्रश्न, एकूण कर महसुलामध्ये प्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढतंय की कमी होतंय, तर ते प्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढतंय, अप्रत्यक्ष कराचं प्रमाण हे कमी होते. स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारला सर्वाधिक कर कोणत्या करामधून मिळत होता, तर तो सीमा करामधून मिळत होता. आता कालावधीनंतर तो अबकारी करामधून मिळतोय. आता दुसरं असं जर विचारलं तुम्हाला, 2006-07 पासून ना सर्वाधिक महसूल ना महामंडळ कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स मधून ना मिळत आहे. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अल्टिमेट एम ऑफ द मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म्स इज टू, किंवा मध्यवर्ती राजकोषीय धोरणाचा अंतिम उद्देश काय. एक लक्षात घ्या, मध्यवर्ती राजकोषीय धोरणाचा अंतिम उद्देश असतो तो म्हणजे राजकोषीय तूट जी वाढलेली असते ना, तर ती तूट कमी करणं, वाढवणं नाहीये, कमी करणं, म्हणजे ऑप्शन सी उत्तर येणार आहे. लक्षात ठेवायचं हे. म्हणजे केंद्र सरकारला संसदेमध्ये ना 3 विवरणपत्र मांडावे लागतात. एक मध्ये मध्यवर्ती राजकोषीय धोरण विवरण असतं, एक राजकोषीय धोरण असतं, आणि एक स्थूल राजकोषीय आर्थिक आराखडा जो आहे तुमचा, तोही तुम्हाला मांडावा लागतो. लक्षात कधीही लक्षात ठेवायचं, द मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म्स अल्टिमेट एम इज टू रिड्यूस करंट अकाउंट डेफिसिट, म्हणजे राजकोषीय तुटीवरील खात्यावरील तूट जे आहे ती कमी करणं, चालू खात्यावरील तूट कमी करणं, चालू खात्यावरील तूट कमी करणं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहेत. असहजीवी म्हणजे असिम्बियोटिक नायट्रोजन फिक्सेशन इन मोनोकोट प्लांट, तर त्याचं उत्तर आहे ॲझोटोबॅक्टर. जर तुम्ही 8वीचं जुनं पुस्तक पाहिलं सायन्सचं, तर त्याच्यामधून तुम्हाला समजतं मातीमध्ये ॲझोटोबॅक्टर जे जीवाणू असतात तर ते काय करतात, तर हवेतील जे नायट्रोजन आहे तर त्याचं स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणण्याचं काम करतात. मग आता राहिला प्रश्न रायझोबियमचा. रायझोबियम काय करतात, तर जे शिंबीधारी वनस्पती आहेत त्या मुलांच्या गाठीमध्ये ना हे जीवाणू असतात, आणि हे जीवाणू हवेतील जे नायट्रोजन आहे तर ते नायट्रोजनच्या संयुगामध्ये म्हणजे नायट्रेटमध्ये रूपांतर घडवून आणतात. म्हणजे मातीतील N2 चे स्थिरीकरण करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्लेटी हेल्मिंथेसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, प्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक आणि ॲसिलोमेट प्राणी. थोडासा अवघड वाटतो प्रश्न, अशा प्रश्न सुद्धा तुम्ही इग्नोर केलेले चालेल, कारण बऱ्याच प्रश्न तुम्हाला लगेच देता येत नाही. आता याच्याबद्दल तुम्ही हे सांगू शकता, प्लॅटिहेल्मिंथेस बद्दल 2-3 गोष्टी लक्षात ठेवायची. पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्था सापडते का या प्राण्यामध्ये, रक्ताभिसरण संस्था या प्राण्यामध्ये नसते. दुसरा प्रश्न, या प्राण्यामध्ये मेंदू असतो का, तर मेंदू असतो, मेंदू असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा लक्षात घ्या, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते, 1 जनक पेशींची. अमिबा एक पेशीय प्राणी आहे, अमिबा बरोबर एक पेशीय जीवाणू येतो. अमिबा बरोबर आणखी कोणती महत्वाची एक पेशी येतात, तर युग्लिना असेल किंवा पॅरामेशियम, ज्याचा तुम्ही चपलीच्या आकारासारखं असतं म्हणता, तर ते सुद्धा येतं. द्विविभाजन म्हणजे बायनरी फिशन, म्हणजे एका जनक पेशीचं 2 समान किंवा सारख्या भागामध्ये विभाजन होणं, त्याला आपण काय म्हणतो, बायनरी फिशन असं म्हणतो. अमिबाचा आकार हा नियमित आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. डॉट्स म्हटल्यानंतर आपण म्हणत आहे क्षयरोग, क्षयरोग म्हटल्यानंतर ट्युबरक्युलोसिस म्हणजे नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम किंवा त्याला राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम असं म्हणतो. हा क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग आहे, हे लक्षात ठेवा, हवेतून पसार होतो. त्याच्यावर औषध एक महत्वाचं आहे, त्याचं नाव आहे स्ट्रेप्टोमायसिन. ट्युबरक्युलोसिस किंवा टीबी साठी असलेलं औषध म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन, आणि त्याच्यावर लस आहे ती म्हणजे BCG लस. काय नाव आहे, BCG लस. आणि राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम भारतात केव्हापासून लागू करण्यात आला होता, तर तो लागू करण्यात आला होता 1997 सालापासून. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो म्हणजे कुपरच्या पेशी यामध्ये आढळतात, तर लिव्हरमध्ये, लिव्हर म्हणजे यकृत, यकृतामध्ये कुपरच्या पेशी तुम्हाला पाहायला मिळतील. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न हा लॉजिकल आहे, ते म्हणजे त्यांनी काय म्हटले की कीटकनाशकाचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. पहिलं लक्षात घ्या, कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड, निवड कशी आहे हे डेफिनेटली असू शकणार. दुसरं म्हणजे कीटकनाशकाची कार्यक्षमता, म्हणजे त्याची इफिशियन्सी कशी आहे ते कीटकनाशकाची, तर ते सुद्धा महत्वाचा घटक आहे. तिसरं म्हणजे त्याचा डोस किती आहे, त्याला आपण कीटकनाशकाची मात्रा म्हणतो, हे सुद्धा कन्सिडर केलं जाणार. म्हणजे तुम्हाला कीटकनाशकाचा वापर करताना चौथा काय दिले, कीटकनाशकाचा रंग, रंग कसा का असणार, देणं घेणं नाहीये आपल्याला, त्याची इफिशियन्सी कशी आहे, त्याचा चॉईस कशी आहे, किंवा त्याचा डोस कसा आहे, या सर्व गोष्टीवर इफेक्ट करतो. म्हणजे डी येणार नाही, ABC येणार. म्हणजे उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 मध्ये.
पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ध्वनी तरंगाच्या संदर्भात म्हणजे साऊंड वेव्हच्या तरंगात दिलाय. आता पहिला ऑप्शन बघा, ध्वनी तरंग हे अवतरंग, अवतरंग म्हणण्यापेक्षा इंग्रजीमध्ये बघा ध्वनी तरंग हे ट्रान्सवर्स वेव्ह असं दिलेलं आहे. तर ध्वनी तरंग हे ट्रान्सवर्स वेव्ह आहेत का, तर नाही. ते ध्वनी तरंग काय आहेत, लॉन्जिट्युडनल वेव्ह आहेत, लॉन्जिट्युडनल. हा म्हणजे त्याला आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह मराठीमध्ये अनुतरंग असं म्हणतो. तर इंग्रजी सोपं जातं, साऊंड वेव्हज आर ट्रान्सवर्स वेव्ह नाही, साऊंड वेव्हज आर लॉन्जिट्युडनल. म्हणजे ए चुकीचं आहे. ए जर चुकीचं असेल तुमचं तर विचारलंय काय, तुमचा पहिला पर्याय डायरेक्ट एलिमिनेट होतो, दुसरा पर्याय डायरेक्ट एलिमिनेट होतो. आता तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये सी कॉमन आहे, त्याच्यामुळं ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, म्हणजे साऊंड वेव्हज रिक्वायर मीडियम फॉर प्रोपगेशन, तर असतं ते बरोबर आहे. मग आता प्रश्न राहतो दुसरा, ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता म्हणजे त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो 20 किलोहर्ट्झ किंवा त्यापेक्षा अधिक असते. तर हे असते का, तर हे लक्षात घ्या. आणि पुढचा तो एक लक्षात राहू द्या. आणि शेवटी दिलेला आहे जो अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ किंवा नॉईज असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ किंवा नॉईज असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, त्याच्यामुळे दोन ऑप्शन आपण इलिमिनेट केले. सी कॉमन आहे, त्यामुळे सी तुमचं डेफिनेटली बरोबर असणार आहे. आणि डी म्हणजे काय म्हणतो, जे अनियतकालिक नॉन पिरियडिक साऊंड वेव्ह आहे त्यांना आपण नॉईज म्हणतो, तर ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी बरोबर असणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. लक्षात घ्या, साऊंड वेव्हज आर लॉन्जिट्युडनल इन नेचर, आणि ज्या लाईट वेव्हज असतात तर त्या लाईट वेव्हज हा ट्रान्सवर्स वेव्ह असतात. ओके, हा एक महत्वाचा फरक आहे. मग दुसरं स्टेटमेंट का चुकीचं, तर 20 किलोहर्ट्झ म्हटले. 20 किलोहर्ट्झ माणूस ऐकू शकतो का, तर ऐकू शकत नाहीये. कुत्रा ऐकू शकतो, वटवाघूळ ऐकू व निर्माण सुद्धा करू शकतो, असं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते बी कॅन्सल झालं, म्हणजे उत्तर सी आणि डी असणार. पुढचा प्रश्न आहे, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या घटनांचा परिणाम आहे. हे कायम एमपीसीला विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये तीन महत्वाच्या घटना घडतात. पहिलं असतं ते म्हणजे रिफ्रॅक्शन, दुसरं असतं ते म्हणजे डिस्पर्शन, डिस्पर्शनला आपण अपस्करण असं म्हणतो, रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन म्हणतो, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे अंतर्गत परावर्तन. या तिन्ही घटना याच्यामध्ये घडतात. आता याच्यासाठी ना तुम्हाला पावसाचा थेंब बघितला तुम्ही, आता याच्यात सर्वाधिक पहिल्यांदा काय होणार, नंतर काय होणार आणि शेवटी काय होणार. म्हणजे इंद्रधनुष्य किंवा त्याला आपण रेनबो म्हणतो, रेनबो तयार होताना सुरुवातीला त्याचं रिफ्रॅक्शन होणार, म्हणजे पहिली क्रिया येणार रिफ्रॅक्शन. त्यानंतर दुसऱ्यांदा होणार त्याचं डिस्पर्शन, डिस्पर्शन म्हणजे त्याला आपण अपस्करण असं म्हणतो. आणि तिसरी क्रिया होणार ती म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन किंवा त्याला आपण अंतर्गत परावर्तन होतो. आणि अशा पद्धतीनं त्याचे 7 रंग तयार होतात. म्हणजे तुम्हाला असा जरी प्रश्न विचारला की इंद्रधनुष्य तयार होणाऱ्या जी नैसर्गिक घटनांचा क्रम सांगा, तर तुम्हाला पहिल्यांदा सांगता यायला हवं रिफ्रॅक्शन 1 नंबर, डिस्पर्शन 2 नंबर आणि इंटरनल रिफ्लेक्शन 3 नंबर. पुढचा प्रश्न आहे की खाली विधाने विचारात घ्या. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. तर पहिलं बरोबर आहे, वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. आता एक लक्षात घ्या, प्रकाश किरण एका माध्यमातून गेला, समजा हे माध्यम आहे, ह्या माध्यमातून इथे गेला तर त्याचा तो आकार दिशा बदलणार आहे, डेफिनेटली बरोबर आहे. आणि त्याचा हा ऍक्सिस आपण असा धरला तर तो डेफिनेटली दिशा त्याची बदलणार आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगळा असतो का, तर हो, वेगवेगळ्या माध्यमात असतो. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, निर्वात पोकळी आहे, निर्वाती पोकळीमध्ये प्रकाशाचा वेग अधिक असणार आहे, परंतु वायू ह्याच्यामध्ये तो निर्वातापेक्षा थोडा कमी असणार आहे ना. म्हणजे द्रव घेतलं, स्थायू घेतलं, ह्याच्यामध्ये क्रम वेगवेगळा असू शकतो, हे लक्षात घ्या. मग क्रम कसा असतो, तर निर्वात पोकळी म्हणजे निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक येतो, मग वायूमध्ये येतो, मग द्रवामध्ये येतो, मग स्थायूमध्ये येतो. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, दोन्ही पहिलं विधान बरोबर आहे आणि त्याचं स्पष्टीकरण दुसरं विधान आहे. पुढचा प्रश्न आहे की जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून 100 अँपिअर विद्युत प्रवाह 965 सेल्सिअस करता प्रवाहित केला तर डॅश डॅश असं विचारलेलं आहे. आता हा जर प्रश्न तुम्ही नीट बघितला तर सोडियम वायू आणि क्लोरीन वायू ॲनोड आणि कॅथोडवर काय होईल असं विचारलेलं आहे. तर सोडियम वायूचा ना ॲनोडवर काय होणार, तर 23 दिलेलं आहे. सोडियम वायूचं काय होणार ॲनोडवर, सोडियम वायूचं कॅथोडवर काय होणार 23 ग्रॅम जमा होणार. सोडियम वायूचा कॅथोडवर 23 ग्रॅम जमा होणार, म्हणजे ऑप्शन 2 उत्तर येणार आहे. आणि 35.5 अंश क्लोरीन वायूचा ॲनोडवर निकास होईल.
पुढचा प्रश्न आहे, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त डॅश डॅश इलेक्ट्रॉन असू शकतात. आता अणूच्या कक्षातले इलेक्ट्रॉन काढण्यासाठी सूत्र आहे डो इन एन स्क्वेअर. आता पहिल्या कक्षातलं काढायचं झालं तर यांची किंमत 1 ठेवा, म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये येणार 2. पहिल्या कक्षेमध्ये किती येणार इलेक्ट्रॉन 2. दुसऱ्या कक्षात काढायचं झालं तर यांची किंमत 2 ठेवायची, 2 चा वर्ग 4, 4 गुणिले 2 8, म्हणजे दुसऱ्या कक्षामध्ये किती येणार 8 येणार. तिसऱ्या कक्षाची तुम्हाला संख्या काढायची आहे तर त्याच्यामध्ये यांची किंमत 3 ठेवा, 3 चा वर्ग 9, 9 दोन्ही 18, म्हणजे अणूच्या तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार तर 18 येणार. तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे तर अणूची संख्या इलेक्ट्रॉन किती असू शकतात हे काढण्यासाठी जे सूत्र आहे ते 2n स्क्वेअर आहे. यांची किंमत पहिल्या कक्षेत काढायची असेल तर यांची किंमत 1 ठेवा, दुसऱ्या कक्षामध्ये काढायची असेल तर यांची किंमत 2 ठेवा, आणि तिसऱ्या कक्षाची काढायची असेल तर यांची किंमत 3 ठेवा. अशा प्रकारे तुम्ही किती काढू शकता. मग पहिल्या कक्षाला काय म्हटलं जातं तर के कक्षा, दुसऱ्याला यल, तिसऱ्याला यम आणि चौथ्याला यन अशा कक्षाचा क्रमांक दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदना वाहक म्हणून प्रमाणित केले जातात. अशा प्रकारचे प्रश्न स्किप केलेलंच योग्य ठरतं, कारण याचं उत्तर आहे ए आणि बी. पण सगळ्या प्रश्नाची उत्तरे काय आपल्याला देता येत नाहीत. ॲसिटाइल कोलिन गॅमा अमिनो ब्युटेरिक ॲसिड लायसिन आणि हिस्टामाइन. तर बेस्ट वे अशा प्रकारचे प्रश्न स्किप करत चला. पुढचा प्रश्न आहे की जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास डॅश डॅश प्रदान करतात. आता जे जास्त पौष्टिक अन्नपदार्थ म्हणजे कुठले, फळे, भाजीपाला किंवा त्याला आपण कडधान्य म्हणतो, असे जे हे आहेत अन्नपदार्थ, तर तुम्हाला ते काय करतात, कॅलरी देताना कमी कॅलरी देतात, परंतु जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व, व्हिटॅमिन आणि खनिज म्हणजे व्हिटॅमिन आणि मिनरल हे ना तुम्हाला जास्त प्रमाणात देतात, कॅलरीचं प्रमाण ते कमी देतात. त्यामुळे उत्तर काय असणार पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला आहे असं विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं बघा, नत्र म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन कशासाठी, केंद्रक आम्ल, प्रथिने, संप्रेरक आणि सहविकार्यांचा घटक, तर तो बरोबर आहे. मॅग्नेशियम म्हटलं हरितद्रव्याचा घटक, तो सुद्धा बरोबर आहे. फॉस्फरस म्हटलं केंद्रक आम्ले, एटीपी किंवा काही सहविकार्यांचा घटक, तो सुद्धा बरोबर आहे. परंतु गंधकाचा जर विचार केला तर तो केंद्रक आम्लाचा घटक आहे का. गंधक म्हटल्यानंतर व्हिटॅमिन ए ची निर्मिती करणं हा महत्वाचा पॉईंट. दुसरं म्हणजे याच्या अभावामुळे पानं पिवळी पडतात. गंधकाच्या अभावामुळे पाणी पिवळी पडतात. चुकीच्या पद्धतीने कोणता येतो तर तो गंधक येतो. याच्यामध्ये नायट्रोजन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी पिवळी पडणं किंवा फुलं कमी येणं किंवा न येणं यासारखे परिणाम तुम्हाला नायट्रोजनच्या अभावामुळे दिसू शकतात. हा एक लक्षात ठेवायचा. म्हणजे नत्र म्हटल्यानंतर केंद्रक आम्ल, प्रथिन, संप्रेरक, सहविकार्यांचा घटक. मॅग्नेशियम म्हटलं हरितद्रव्याचा घटक, हे लक्षात ठेवा. आता मॅग्नेशियमच्या अभावामुळे वनस्पतीवर काय परिणाम होतात तर जी पानाची शेंड असतात ती वाकडे तिकडे झालेली तुम्हाला पाहायला मिळतात. तर ते कशामुळे होतं ना तर ह्या मॅग्नेशियमच्या अभावामुळे होतं. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर फॉस्फरस म्हटल्यानंतर तुम्हाला एटीपीचा घटक एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फॉस्फरसचा अभावामुळे काय होतं तर जे वाढ असते वनस्पतींची ती वाढच खुंटते, त्यामुळे फॉस्फरस. तर गंधक येणार नाही. गंधक हा केंद्रक आम्लाचा घटक नाहीये. गंधक म्हटल्यानंतर सल्फर म्हणतो, ज्याचं कार्य आहे व्हिटॅमिन ए ची निर्मिती करणं, आणि याच्या अभावामुळे काय होतात तर पाणी पिवळे पडतात. डाउनलोड नक्कीच केलं असेल ही अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी आपला आधुनिक भारताचा म्हणजे महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स सुद्धा आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. टॉपिकनुसार प्रश्नोत्तर आपण तिथं कव्हर केलेले आहे. 6 महिन्याचा कालावधी आहे आणि तुम्हाला प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल याचं जे तुम्हाला फी आहे ती फक्त 149 रुपये आहे. तर आपले ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्या लिंकला क्लिक करून सुद्धा ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. जास्तीत जास्त लोकांनी डाउनलोड करा आणि सपोर्ट करा, म्हणजे आपण युट्यूबवर पण लेक्चर आपले कव्हर होतीलच, पण हे कोर्सेसचा तुम्हाला जास्त फायदा होईल आणि खूप कमी किमतीमध्ये आपण त्या ठिकाणी अवेलेबल केले. तर नक्की जॉईन करा.